Welcome students. In last lecture we studied about methods of preparation of aldehyde and ketone. Okay. Up to this point we studied four methods of preparation. Okay. First one was preparation of aldehydes and ketones from alcohols. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आल्डिहाइड आणि कीटोन तयार होतात हे माहिती आहे. त्यानंतर आपण दुसरी मेथड पाहिली होती कोणती बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल्स आणि तिसरी मेथड पाहिली होती कोणती पाहिली होती फ्रॉम टर्मिनल जेमिनल डायरेक्ट्स. ओके. टर्मिनल जेमिनल डायरेक्टचं अल्कलाइन हायड्रोलिसिस होऊन आल्डिहाइड तयार होतं तर नॉन टर्मिनल जेमिनल डायरेक्टचं हायड्रोलिसिस होऊन काय तयार होतं कीटोन तयार होतं. हो तीन मेथड पाहिजे होत्या. चौथी मेथड पाहिजे आपल्याला ती म्हणजे अशी टाकतोय तुम्ही बाय ओझोनोलिसिस. आपण पाहतोय आल्डिहाइड आणि कीटोनच्या मेथड ऑफ प्रिपरेशन. चौथी मेथड टाकतोय बाय ओझोनोलिसिस. कोणतं पहा बाय ओझोनोलिसिस ऑफ अल्किन्स. बाय ओझोनोलिसिस ऑफ अल्किन्स. अल्किनचं ओझोन सोबत रिएक्शन होऊन म्हणजे अल्किनचं लिसिस होऊन आल्डिहाइड किंवा कीटोन कसे तयार होतात त्याविषयी पाहायचे. पाहायचं असं म्हणतो मी आता एक स्टेटमेंट लिहितोय when alkenes react with ozone चा फॉर्म्युला कोणता O3 it gives ozonide which on decomposition gives corresponding aldehyde or ketone. ते डिपेंड असतं अल्किन कोणतं येतं. फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवा देतं. जनरल स्टेटमेंट काय तुम्हाला वाचण्यासाठी when alkenes react with ozone म्हणजे होती ozone it gives ozonide unstable compound ठरतो which on decomposition gives corresponding aldehyde or ketone. मी तर ए टाकतो प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड. अगोदर काय पाहू आपण तर प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड. एक्झाम्पल देतो मी तर प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड. एक्झाम्पल नंबर 1 पाहायचं आता. हा कंपाऊंड घेतोय कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ही दोन स्टेप रिएक्शन आहे. विद्यार्थ्यांनो किती स्टेप रिएक्शन आहे दोन स्टेप रिएक्शन आहे. हीच रिएक्शन तुम्ही एका स्टेप मध्ये देखील लिहू शकता पण तुम्हाला अगोदर समजून सांगण्यासाठी मी ही रिएक्शन दोन स्टेप मध्ये दाखवणार आहे. हा पाहायचं कार्बन डबल बॉन्ड कार्बन इथं एक एच काढतो इथं एक एच काढतो. हा कोणता कंपाऊंड आहे हा आहे इथिन कंपाऊंड. कोणता विद्यार्थ्यांनो हा इथिन. व्हेन इथिन इज रिएक्ट विथ ओझोन आणि ओझोनोलिसिस ही रिएक्शन होण्यासाठी सॉल्व्हंट लागतं CCl4. कोणतं लागतं विद्यार्थ्यांनो सॉल्व्हंट लागतं CCl4. इथिनची रिएक्शन जर ओझोन सोबत जर झाली तर हा O3 ऍड टू द इथिन आणि यात कशा प्रकारे ऍड होतं पाहता. यात कशा प्रकारे ऍड होतं ते पाहायचं तर इथं असं होईल हा कार्बन. ओके कार्बन लिहायचा. या कार्बनला दोन हायड्रोजन तुम्ही काढू शकता असे दोन हायड्रोजन ॲटम. एक पलीकडच्या कार्बनला पण दोन हायड्रोजन ॲटम आणि हे तीन ऑक्सिजन ॲटम O3 याचं नाव काय हा ओझोन मॉलिक्यूल आहे. O3 कशा पद्धतीने ऍड करायचा तर एक हा जो कार्बन आहे त्याच्याखाली एक बॉन्ड जोडायचा त्याला O जोडायचा. नंतर हा कार्बन याच्याखाली O काढायचा त्याला बॉन्ड जोडायचा. हे दोन O असे जोडायचे. ओके आता तीन पैकी दोन आपण ऍड केले तर एक राहिला. एक ऍड करत असताना हे अशा प्रकारे ऍड करायचं. ओके when ethene is react with ozone in presence of CCl4 as a solvent it gives याचं नाव काय तर याला कॉमनली म्हटलं जातं इथिलीन ओझोनाइड. याला काय म्हटलं जातं विद्यार्थ्यांनो इथिलीन ओझोनाइड असं म्हटलं जातं. मी असं म्हणतो हे पहा तुम्हाला समजण्यासाठी आपण असं गृहीत धरूया हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता आहे हा विद्यार्थ्यांनो तर हा आहे कोनिकल फ्लास्क. ओके या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं तर या कोनिकल फ्लास्क मध्ये अगोदर घ्यायचं इथिन. काय घ्यायचं इथिन घेतलं. ओके नंतर काय टाकायचं त्याच्यात ओझोन टाकायचं. काय टाकायचं ओझोन टाकायचं आणि ही रिएक्शन होण्यासाठी सॉल्व्हंट कोणतं घेतो आपण सॉल्व्हंट घेतो CCl4. इथिनची रिएक्शन ओझोन सोबत होऊन काय तयार होतं हा तयार झाला इथिलीन ओझोनाइड. हा अनस्टेबल तयार झाला. काय झाला हा अनस्टेबल कंपाऊंड तयार झाला. नंतर मी असं म्हणतो की या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला H2O टाकायचे. काय टाकायचं आपल्याला H2O पाणी टाकायचं. वी हॅव टू ऍड H2O इन प्रेझेन्स ऑफ झिंक पावडर. पाणी टाकायचं ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आणि त्याचबरोबर त्याच्यात काय टाकायचं झिंकची पावडर टाकायची. झिंक डस्ट झिंक पार्टिकल्स टाकायचे आपल्याला
काय होतं ते तुम्हाला सांगतो. ही स्टेप नंबर 1 आहे. ही कोणती तर स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 पहा. स्टेप नंबर 2 तो जो आहे इथिलीन ओझोनाईड त्याचं स्ट्रक्चर काढायचं. कार्बन कसं आहे तुम्हाला काढता येतं. ओके, हायड्रोजन इथं, हायड्रोजन इथं, इथं ओ अशा प्रकारे, इथं H आणि इथं काय तर O. तेच मी जसं तसं कॉपी पेस्ट केले इथं. ओके, आणि नंतर असं म्हणेल इथिन आणि ओझोनची रिएक्शन जर झाली तर कोणता कंपाऊंड तयार झाला विद्यार्थी मित्रांनो. हा इथिलीन ओझोनाईड तयार झाला. इथिलीन ओझोनाईड तयार झाल्यानंतर याच कोनिकल फ्लास्क मध्ये काय टाकायचं, वॉटर टाकायचं. वरून काय टाकायचं, आपलं वॉटर टाकायचं, पाणी टाकायचं. आणि त्याचबरोबर झिंक हा कॅटलिस्ट टाकायचा. झिंक काय टाकायचं तर कॅटलिस्ट टाकायचा. आणि कॅटलिस्ट टाकल्यानंतर काय होतं ते पहा तुम्हीच आता. तर मी असं म्हणेल हा जो आहे त्याच्यात वॉटर टाकायचं. इथिलीन ओझोनाईड मध्ये वॉटर टाकायचं इन प्रेझेन्स ऑफ झिंक. तर विद्यार्थी मित्रांनो इथं ब्रेकिंग या प्रकारे ब्रेकडाऊन होते. वॉटर जर टाकलं इन प्रेझेन्स ऑफ झिंक तर याची ब्रेकिंग अशा प्रकारे होते. म्हणजे पहा HCH आणि हा जो आहे बॉन्ड इथं शिफ्ट करा, तयार होईल. इथं पहा HC डबल बॉन्ड OH हा एक कंपाऊंड HCH. ओके, आणि डबल बॉन्ड O. तसंच इथं पण इकडे तिकडे पहा HCH. ओके, आणि आपण असं म्हणूया फक्त हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल. इथं तयार होईल आणखी एक HC डबल बॉन्ड OH असं तयार होईल. आणि बाय प्रोडक्ट इथला O आणि इथला H2O मिळून तयार होतं H2O2. काय तयार होतं विद्यार्थ्यांनो, H2O2. आता पहा काय सांगतो तर H2O2. मग मला सांगा ह्या इथिलीन ओझोनाईडचं डिकम्पोजिशन जर झालं वॉटर सोबत तर काय तयार झालं, तर हा तयार झाला फॉर्माल्डिहाइड. कोणता हा आहे फॉर्माल्डिहाइड. ओके, हा पण कोणता आहे फॉर्माल्डिहाइड. हे दोन्ही पण एकच मॉलिक्युल तर फॉर्माल्डिहाइड. या दोघांचे नाव काय तर मिथेनॉल. 2 अल्डिहाइड तयार झाले. दोघांचं नाव काय तर मिथेनॉल आहे. ओके, आणि हा काय तयार झाला, हा H2O2 तयार झाला. विद्यार्थी मित्रांनो काय तयार झाला, हा H2O2. आता हा का वापरला, झिंक का वापरला त्याचं कारण सांगतो. अगोदर रिएक्शन समजून घ्या. When ethene is react with ozone in presence of CCl4, it gives ethylene ozonide. Ethylene ozonide undergo hydrolysis with water in presence of zinc. It gives 2 molecules of formaldehyde. मग मला सांगा आपण काय स्टडी करतोय, तर आपण स्टडी करतोय प्रिपरेशन ऑफ आयडेड अँड कीटोन. आतापर्यंत काय तयार झालं, आयडेड. आपलं इप्सित साध्य झालं, आपल्याला पाहिजे तो आयडेड तयार झाला. ओके, पण आता पहा इथला O ह्या ओझोनाईड मधला O आणि हा H2O एकत्र येऊन काय तयार झालं, H2O2. काय तयार झालं, H2O2 हा ऑक्सिडायझिंग एजंट विद्यार्थ्यांनो. हा कोणता तर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि हा जो तयार झालाय हा काय सप्लाय करतो, तर हा नेसंट ऑक्सिजन ऍटम सप्लाय करतो. आणि ह्या फॉर्माल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशात होतं विद्यार्थी मित्रांनो, तर फॉर्मिक ऍसिड मध्ये होतं. कशात होतं, फॉर्मिक ऍसिड मध्ये होतं. आणि आपलं इप्सित, आपलं साध्य फक्त आयडेड किंवा कीटोन तयार करण्याचं आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड आहे का, तर नाही. आणि म्हणून बाय प्रोडक्ट हा जो H2O2 तयार झालेला आहे तो H2O2 डिकम्पोज करण्यासाठी त्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय टाकलं, तर झिंक मेटल टाकलं. काय टाकलं, झिंक मेटल टाकल्यामुळं हा जो बाय प्रोडक्ट या कोनिकल फ्लास्क मध्ये तयार होतो, तयार झाला रे झाला की त्याची रिएक्शन कोणासोबत होते, झिंक या रिएक्टिव्ह मेटल सोबत होते. आणि तिथं तयार होतं ते असं H2O2 ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्याला डिकम्पोज करण्याचं काम झिंक मेटल करतो. इथं तयार होतं H2O आणि प्लस झिंक ऑक्साइड. सो आय एम टेलिंग यू दॅट function of zinc catalyst in ozonolysis reaction is to decompose, or we can say that to stop the property of hydrogen peroxide. Okay, हायड्रोजन पेरॉक्साइड ची प्रॉपर्टी कोणती असते, तर हायड्रोजन पेरॉक्साइड हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो नेसंट ऑक्सिजन ऍटम सोडतो आणि आयडेडचे कन्व्हर्जन कशात करतो, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करतो. आणि मग ते जर होऊ द्यायचं नसेल तर आपण कोणता कॅटलिस्ट वापरलाय, झिंक कॅटलिस्ट इथं आपण वापरलेला आहे. ओके, इतकी सोपी रिएक्शन आहे. आता या रिएक्शनचे मी स्टेटमेंट लिहिणार आहे. ते असे इथिन ऑन ओझोनोलिसिस gives 2 molecules of formaldehyde. 2 molecules of formaldehyde. जागेच्या ह्याच्यानुसार लक्षात घ्या, तुम्हाला कंटिन्यू करायचंय. इथिन ऑन ओझोनोलिसिस gives 2 molecules of
फॉर्मॅल्डिहाइड. ओझोनोलिसिस रिएक्शन किती स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो? 2 स्टेप. पहिली स्टेप ऍडिशन ऑफ ओझोन म्हणजे फॉर्मेशन ऑफ ओझोनाइड आणि दुसरी स्टेप तर डिकम्पोजिशन ऑफ ओझोनाइड, याचं डिकम्पोजिशन होणार. आणि म्हणून आणखीन तुम्हाला समजण्यासाठी मी असं म्हणणार आहे, वेन इथिन याचं कॉमन नेम काय ते विद्यार्थी मित्रांनो? याचं कॉमन नेम आहे इथिलीन. काय तर इथिलीन. वेन इथिन इज रिएक्ट विथ ओझोन इन प्रेझेन्स ऑफ CCl4 as a solvent, it gives ethylene ozonide as a unstable compound. Okay, ethylene ozonide as a unstable compound, and that ethylene ozonide undergo hydrolysis म्हणजे it react with ozonide react with water in presence of zinc, it gives 2 molecules of formaldehyde, 2 molecules of methanol. ओके, अँड बाय प्रोडक्ट कोणता? H2O2. पण ज्या वेळेस आपण बाय प्रोडक्ट H2O2 लिहू त्यावेळेस तुम्हाला ही रिएक्शन त्या रिएक्शनच्या खाली लिहिणं अपेक्षित आहे. असं का लिहिलं? हा H2O2 तयार झाला की त्याच्यासोबत कोण रिएक्ट होतं? झिंक मेटल. आणि झिंक मेटल रिएक्ट जर झाला तर H2O आणि झिंक ऑक्साईड हे तयार होतं H2O2 पासून. तुम्ही म्हणता सर आपण जर नाही वापरलं तर काय होईल? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जर समजा आपण झिंक मेटल जर नाही वापरलं तर इथे काय तयार होतं? H2O2 हा ऑक्सिडायझिंग एजंट तयार होतो. आणि हा ऑक्सिडायझिंग एजंट आपल्या कोनिकल फ्लास्क मध्ये तयार झालेल्या आयडियाचं कन्व्हर्जन कशात करतो? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करतो. हा फॉर्मॅल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशात होऊ शकतं? जर झिंक नाही वापरला तर या फॉर्मॅल्डिहाइडचं कन्व्हर्जन फॉर्मिक ऍसिड मध्ये होतं. म्हणून आपलं साध्य, आपलं एम हे काय आहे? मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? ओके, ही झाली ती रिएक्शन. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ. पाहिलं का प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड? ओके, म्हणून जनरल स्टेटमेंट काय सांगितलं आपण? व्हेन अल्कीन रिएक्ट विथ ओझोन इट गिव्स ओझोनाइड. ते काय देतं? अनस्टेबल. इट गिव्स ओझोनाइड विच ऑन डिकम्पोजिशन, त्याचं डिकम्पोजिशन होतं. विच ऑन डिकम्पोजिशन विथ वॉटर गिव्स करस्पॉन्डिंग अल्डिहाइड और कीटोन. वेगवेगळे अल्किन, वेगवेगळे अल्डिहाइड किंवा वेगवेगळे कीटोन देणार आहेत. इथिनचं ओझोनलिसिस जर झालं तर काय झालं? इथिन ची रिएक्शन O3 सोबत करायची. O3 सोबत रिएक्शन जर झाली तर हा इथिलीन ओझोनाइड तयार होतो. आणि इथिलीन ओझोनाइडचं हायड्रोलिसिस जर झालं इन प्रेझेन्स ऑफ झिंक तर मात्र 2 मॉलिक्यूल कोणाचे झाले विद्यार्थी मित्रांनो? फॉर्मॅल्डिहाइडचे तयार झाले. आता दुसरं पाहू आपण. ओके, दुसरं एक्झाम्पल घेतो. आता ती रिएक्शन तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके, जास्त काही फरक नाही. ज्यांना ही रिएक्शन समजली त्यांना पुढची रिएक्शन कंप्लीट करता येते. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. ओके, मी असं म्हणेल व्हॉट विल हॅपन व्हेन प्रोपीन अंडरगो ओझोनलिसिस. सांगा बरं, प्रोपीनची रिएक्शन जर झाली ओझोन सोबत तर काय तर होईल? करा, इमॅजिन करा. प्रोपीनची रिएक्शन जर ओझोन सोबत जर झाली तर काय तयार होईल? आता आपण असं म्हणूया, हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं मित्रांनो? तर यामध्ये घ्यायचं प्रोपीन. काय घ्यायचं? प्रोपीन. प्रोपीनचा फॉर्म्युला CH3CH डबल बॉन्ड CH2 घ्यायचा प्रोपीन. ओके, प्रोपीन घेतल्यानंतर त्याच्यात काय टाकायचं होतं? ओझोन. पहा असं आपण म्हणू, हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क? हा कोनिकल फ्लास्क. यामध्ये घ्यायचं प्रोपीन. काय घ्यायचं? प्रोपीन. नंतर त्याच्यात काय टाकायचं? ओझोन. हा गॅस. चला, ओझोन टाकायचं. काय टाकायचं? ओझोन. ही रिएक्शन होण्यासाठी कोणत्या सॉल्व्हंटची गरज असते? नेहमी लक्षात ठेवायचं, ओझोनलिसिस होत असताना सॉल्व्हंट लागतो CCl4 कार्बन टेट्रा क्लोराइड. प्रोपीनची रिएक्शन ओझोन सोबत होईल इन प्रेझेन्स ऑफ CCl4. सांगा पहिली स्टेप काय होईल? सांगता येईल पहिली स्टेप? तर तुम्ही असं म्हणू शकता, एक्झाम्पल नंबर 2 हे पहा. CH3CH डबल बॉन्ड CH2 is react with ozone in presence of CCl4 ह्या O3 चं ऍडिशन करायचं अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कसं ऍडिशन करायचं? कसं करायचं तुम्हाला माहिती आहे? पहा, CH3 ओके कार्बन आणि डबल बॉन्ड जो आहे ना, डबल बॉन्ड कंप्लीट करून टाकायचा. डबल बॉन्ड कंप्लीट करून टाकायचा आणि असं इथं ब्रिज बांधायचा. पहा इथं तुम्हाला समजण्यासाठी आणखीन लिहितो मी असं. इथं एस दाखवू आपण, नंतर इथे एस दाखवू, इथे दाखवू. तेच स्ट्रक्चर तेच आहे. CH3CH हे पहा, CH3CH डबल बॉन्ड CH2. ओके, ओझोनची रिएक्शन. हा पहा, इथं CH3 आहे, इथं कार्बन, इथं लिहू आपण हायड्रोजन. हा जो डबल बॉन्ड आहे, जो तुम्हाला हा दिसतो डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड काढायचा. इतर रिकामी जागा सोडायची. कार्बन, या कार्बनला किती हायड्रोजन बरं? तर याला 2 हायड्रोजन येतं. किती येतं? 2. आणि किती ऍटम ऍड करायचे तर 3 ऑक्सिजन ऍटम. इथं O घ्या,
इथं दुसरा O, हे दोन जोडायचे, नंतर इथं O घ्या, हा कार्बनला हा कार्बनला जोडायचा. हा मी असं म्हणतोय, याचं नाव जर प्रोपिलीन असेल, याचं नाव जर प्रोपिलीन असेल तर याला प्रोपिलीन ओझोनाइड असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं विद्यार्थी मित्रांनो? याला म्हणायचं असतं प्रोपिलीन ओझोनाइड. आता दुसरी स्टेप, आणि दुसरी स्टेप तुम्हाला माहिती आहे काय करायची मग? दुसरी स्टेप अशी काढायची पुन्हा, किंवा तुम्हाला एकाही स्टेप मध्ये लिहिता येतं बरं का, तुम्हाला ती रिएक्शन एकाही स्टेप मध्ये लिहिता येते. पुन्हा अगोदर तुम्हाला मी दाखवतो. हा सांगा, CH3 कार्बन H, ओके, नंतर इथं कार्बन, याला H, याला H दिसतंय तुम्हाला ते. नंतर इथं O, हे जॉईन करायचे, इथं O या प्रकारे. आणि नंतर हा जो प्रोपिलीन ओझोनाइड झाला, प्रोपीन प्लस ओझोन इन प्रेझेन्स ऑफ CCl4, काय तर झाला प्रोपिलीन ओझोनाइड. त्यात काय टाकतो आपण दुसऱ्या स्टेप मध्ये? वॉटर टाकायचे, पाणी टाकायचं, पाणी टाकायचं आणि त्याच्यासोबत काय टाकायचं? झिंक मेटल टाकायचं. हे काय तर Zn इज अ सिम्बॉल ऑफ झिंक, झिंक मेटल चे तुकडे पावडर टाकायचं. आणि इथं H2O लिहायचं, एरोच्या वरती लिहायचं झिंक, ओके. आणि पाणी जर टाकलं तर हा अनस्टेबल ह्या V आकारानं डिकम्पोज होतो. लक्षात घ्या, कोणत्या? या V आकाराने डिकम्पोज होतो. ह्या रेषेच्या इकडचे जे ऍटम्स आहेत, ह्या रेषेच्या इकडचे जे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम येतात, यांच्यापासून कंपाऊंड तयार होतो. पहा बरं, CH3CHO म्हणजे कोणता आयडेड? असेटाल्डिहाइड. आणि HCHO म्हणजे कोणता? बरोबर, फॉर्मल्डिहाइड. म्हणून CH3 इथं हा बॉन्ड आपण असं म्हणून इथं शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, आणि हा O कोणासोबत बरं? H2O सोबत. सांगा काय तर होईल? तर CH3 नंतर हा कार्बन, त्याला H, ओके, आणि इथं कोणता बॉन्ड? इथं डबल बॉन्ड, ओके. हा एक आयडी तयार होईल, आणि दुसरा HCH, आणि इथं डबल बॉन्ड म्हणजे तयार होईल HC डबल बॉन्ड OH. आणि बाय प्रोडक्ट कोणता बरं? बाय प्रोडक्ट हा O, इथला O, आणि हा H2O मिळून काय तयार होईल? H2O2, ओके. याचं नाव काय बरं? CH3COH म्हणजे काय? असेटाल्डिहाइड. हा कोणता विद्यार्थी मित्रांनो? तर हा आहे असेटाल्डिहाइड, म्हणजे त्याचा आययुपीएसी नेम आहे इथेनॉल. कोणता आहे हा? इथेनॉल आहे. आणि हा कोणता आहे? तर हा आहे फॉर्मल्डिहाइड. कोणता विद्यार्थी मित्रांनो? फॉर्मल्डिहाइड, म्हणजे त्याला म्हणणार आपण मिथेनॉल. आणि हा काय तर झाला? तर हा झाला हायड्रोजन परऑक्साइड. याचं नाव काय? याचं नाव आहे हायड्रोजन परऑक्साइड. तुमच्या डोक्यात राहू द्या, हायड्रोजन परऑक्साइड इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तो कसा आहे? तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि तो H2O2 जो तयार झाला आहे, तो आपल्या फॉर्मल्डिहाइडचं फॉर्मिक ऍसिड आणि असेटाल्डिहाइडचं ऍसिटिक ऍसिड करेल, पण आपल्याला होऊ द्यायचं नाही. आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होऊ द्यायचं नाही. आणि म्हणून आपण काय वापरलं बरं विद्यार्थी मित्रांनो? इथं तर इथं काय वापरलं आपण सेकंड स्टेप मध्ये? झिंक. H2O2 तयार झाला रे झाला, या कोनिकल फ्लास्क मध्ये बाय प्रोडक्ट H2O2 तयार झाला रे झाला, त्याच्यासोबत कोण रिएक्ट होतं? झिंक मेटल रिएक्ट होतं. आणि झिंक मेटल डिकम्पोजेस परऑक्साइड इनटू वॉटर अँड झिंक ऑक्साइड. हेन्स झिंक इज कॉल्ड एज अ कॅटलिस्ट. ओके, या प्रकारे ही रिएक्शन असेल. मग सांगा बरं स्टेटमेंट काय असेल? सिंपल तुम्हाला वाचण्यासाठी. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कोणतं? तर प्रिपरेशन ऑफ आपण असेटाल्डिहाइड पाहतो. हे दुसरं एक्झाम्पल आहे. ओके, म्हणून मी असं म्हणेल वेन प्रोपीन, पहा, किंवा आपण सिंपली असलो प्रोपीन ऑन ओझोनोलिसिस, म्हणजे जास्त तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रोपीन ऑन ओझोनोलिसिस, प्रोपीन. आणि ह्याचं कॉमन नेम कोणतं विद्यार्थी म्हणतात? सर इथं प्रोपिलिन लिहिलंय, वरती प्रोपीन लिहिलंय. तर प्रोपीन हे त्याचं आययुपीएसी नेम आहे, आणि प्रोपिलीन आणि प्रोपीन हे त्याचं प्रोपीन हे त्याचं कॉमन नेम, आणि प्रोपीन हे त्याचं आययुपीएसी नेम आहे. प्रोपीन म्हणजे ब्रॅकेट मध्ये प्रोपिलीन ऑन ओझोनोलिसिस गिव्स मिक्सचर ऑफ, कोणतं मिक्सचर? यूज मिक्सचर ऑफ acetaldehyde, मिक्सचर ऑफ acetaldehyde अँड फॉर्मल्डिहाइड. आणि कोणतं विद्यार्थी मित्रांनो? acetaldehyde आणि फॉर्मल्डिहाइडचं मिक्सचर तुम्हाला इथं मिळतं. ओके, acetaldehyde आणि फॉर्मल्डिहाइड. प्रोपीन अंडरगो ओझोनोलिसिस, इट गिव्स मिक्सचर ऑफ acetaldehyde अँड फॉर्मल्डिहाइड. तुम्हाला मी एकाच स्टेप मध्ये ही रिएक्शन कशी लिहायची त्याविषयी सांगतोय. त्याविषयी पहा, हीच रिएक्शन त्या एका स्टेप मध्ये कशी लिहायची पहा. हे पहा, असं लिहा तुम्ही. हीच रिएक्शन स्टार करून देतो तुम्हाला. CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस O3. ओके, प्रोपीनची रिएक्शन ओझोन सोबत.
ह्या ॲरोच्या वरती करायचं CCl4, करायचं CCl4. याचं ऍडिशन कसं करायचं? डबल बॉन्ड काढायचा, डबल बॉन्ड काढायचा, असं करायचं. CH3 CH, ओके, इथं CH2, इथं O, इथं O, अशा प्रकारे पावरच्या सारखंच तेच सेम. ओके, आणि नंतर हे असा ॲरो काढायचा. प्रोपीन रिएक्ट विथ ओझोन इन प्रेझेन्स ऑफ CCl4, इट गिव्स ओझोनाइड. आणि हा जो ॲरो आहे त्याच्यावरती लिहायचं H2O ऑब्लिक Zn, म्हणजे काय? हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ झिंक. आणि हा बॉन्ड अशा पद्धतीने तोडायचा, व्ही, नाही का, आपण जसं व्ही लिहितो तशा प्रकारे तोडायचं. CH3 CH आणि O मिळून काय तयार होईल विद्यार्थी मित्रांनो? CH3 CHO असेटाल्डिहाइड. आणि दोन H कार्बनला जोडलेले आहेत आणि हा एक O, म्हणजेच काय? HCHO. आणि पहा, आणि इथं राहिलेला O आणि Zn तुम्ही डायरेक्ट ZnO देखील दाखवू शकता. आणि जर समजा तुम्ही ZnO जर नाही दाखवलं आणि जर तुम्ही H2O2 जर दाखवलं, काय दाखवलं? H2O2 जर दाखवलं तर फक्त तुम्हाला काही नाही, H2O2 प्लस Zn, इट गिव्स, हा सांगा, इट गिव्स H2O प्लस ZnO. मग जर तुम्ही H2O2 जर लिहिला असेल बाय प्रोडक्ट, पहा काय सांगतो, जर तुम्ही H2O2 बाय प्रोडक्ट लिहिला असेल तर त्याच्या खाली कोणती रिएक्शन लिहायची? ही H2O2 प्लस Zn, इट गिव्स H2O प्लस ZnO. आणि जर समजा तुम्हाला हे खालचं लिहायचंच नाही तर तुम्ही काय लिहू शकता? तर फक्त ZnO असं देखील तुम्ही लिहू शकता. ओके, सगळ्यांना समजले रिएक्शन्स? आता या दोन्ही रिएक्शन्स मध्ये एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 यामध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड पाहिलं. कीटोन पाहिलं का? नाही. मग सर कीटोन तयार होत नाही का? तर होतं, पण कीटोन तयार करण्यासाठी एक वेगळंच अल्किन लागतं. वेगळं म्हणजे वेगळ्या कलरच नाही, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म थोडा वेगळा असतो. 2,3 डायमिथिल ब्युटीन ह्या प्रकारचं लागतं. आता हे टाकलं होतं प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. आता पाहिजे आपल्याला प्रिपरेशन ऑफ कीटोन. हा इथं मग तुम्हाला रिएक्शन 2 स्टेप लिहायची का 1 स्टेप लिहायची हे तुम्ही ठरवायचं. ओके, रिएक्शन्स कशा लिहायच्या हेही तुम्हाला मी सांगितलं. आता बी टाकते मी, प्रिपरेशन ऑफ कीटोन. प्रिपरेशन ऑफ कीटोन, आठवा बरं, प्रिपरेशन ऑफ कीटोन जर करायचं असेल तर कोणता अल्डिहाइड आपल्याला कीटोन देऊ शकतो? कोणता अल्डिहाइड आपल्याला असेटोन हा कार्बोनिल कंपाऊंड देऊ शकतो? सांगा, ट्राय करा थोडं. आणि या रिएक्शन्स तुम्हाला 11वीला अल्किन या टॉपिक मध्ये, म्हणजे हायड्रोकार्बन्स कंटेंट मध्ये अल्किन हा कंटेंट आहे, त्यात तुम्हाला केमिकल प्रॉपर्टी झाल्या होत्या. म्हणून इथे मी बी टाकेल, प्रिपरेशन ऑफ कशाचं प्रिपरेशन? तर प्रिपरेशन ऑफ कीटोन आपण पाहूया. काय केली तुम्ही? एक्झाम्पल नंबर 1 व्हेन, किंवा चला शॉर्टकट 2,3 डायमिथिल ब्यूट 2ENE 2,3 ब्यूट 2ENE on ozonolysis gives acetone. मला थोडस जागा इथं कमी पडते. चला, रिएक्शन सारखीच असेल. 2,3 डायमिथिल ब्यूट 2ENE on ozonolysis gives 2 molecules of acetone. आणि तुम्ही समजू शकता की ऍडजस्टमेंट तर करावंच लागणार आहे आपल्याला, नाही का? आपण आयुष्यामध्ये देखील बरेचसे ऍडजस्टमेंट करतो, त्या प्रकारे इथं ऍडजस्टमेंट करावं लागणार जागेची. तर चला सांगतो तुम्हाला. 2,3 डायमिथिल ब्यूट 2ENE घेतला आपण असं कधी करू. हा जो कोनिकल फ्लास्क आहे पहा, तुम्हाला मी फ्लास्कच्या मदतीने घेऊन सांगतोय. त्याचं स्ट्रक्चर काढता येईल तुम्हाला, सर काढता येतं स्ट्रक्चर, पण तुम्हाला अगोदर सांगावं लागेल नाही का? तर CH3 कार्बन डबल बॉन्ड, कार्बन हा CH3, ओके, आणि इथं काढतोय मी CH3, इथं काढतोय CH3. तुम्हाला स्ट्रक्चर सगळे काढता यायला पाहिजे. 2,3 डायमिथिल ब्यूट 2ENE on ozonolysis gives 2 molecules of acetone. ते कसे देतात ते आपण पाहूया. काय घेतलं कोनिकल फ्लास्क मध्ये बरं? वेट फॉर मिनिट. हा, त्या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं? तो कोनिकल फ्लास्क मध्ये हा वरचा कंपाऊंड घेतला. ओके, याचं नाव काय? याचं नाव आहे 2,3 डायमिथिल ब्यूट 2ENE हा घेतला. नंतर यात काय ऍड करायचं आपल्याला? सांगा. 2,3 हे घेतलं आपण, 2,3 डायमिथिल ब्यूट 2ENE.
यात काय ऍड करायचं, यात ओझोन ऍड करायचं. नुसतं ओझोन ऍड केलं की रिएक्शन होईल का, नाही. इथं जर आपल्याला ऍडिशन ऑफ ओझोन करायचं असेल, ओझोनचं ऍडिशन करायचं असेल तर सॉल्व्हंट कोणता लागतो विद्यार्थी मित्रांनो, तर CCl4 हा सॉल्व्हंट लागतो. आणि CCl4 सॉल्व्हंट घेतला की हा O3 इज ऍडेड अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साईडनं तो ऍड होतो. कशा पद्धतीनं, तर तुम्हाला माहिती आहे हा काय करायचं, डबल बॉन्ड काढून टाकायचा आणि तयार होईल आपल्याकडे स्ट्रक्चर CH3 कार्बन, हा इथं CH3 पहा, इथं CH3 कार्बन, त्याला CH3, नंतर समोरचा भाग देखील काढायचा, वरती CH3 काढा, असं CH3 काढा. ही ट्रिक लक्षात ठेवा. डबल बॉन्ड कम्प्लिटली डिसअपियर्स. ओके. नंतर इथं खाली O काढा, इथं खाली O काढा, हे दोन्ही जोडायचे आणि वरच्या साईडनं एक O काढायचा. ओके. हा 2,3 डायमिथिल ब्युटीन is react with ozone in presence of CCl4. It gives ozonide. It gives ozonide. Okay. And this ozonide on decomposition, आता हे झालं CCl4 पण टाकला आपण, एवढं तयार झालं. नंतर काय टाकतो आपण याच्यात, तर नंतर दुसऱ्या स्टेपला आपण टाकतो त्याच्यामध्ये वॉटर आणि इन प्रेझेन्स ऑफ झिंक. आणि जर मी म्हणत असेल ही स्टेप 1 असेल, ही स्टेप किती असेल, 1 असेल, तर स्टेप 2 मध्ये काय असेल बरं, स्टेप 2 मध्ये काय असेल, तर तेच काढायचं, कार्बन कार्बन, थोडस मोठं काढतो, ठीक आहे, कार्बन कार्बन, नंतर इथं CH3, पहा कॉपी पेस्ट जसं तसं, CH3 इथं CH3, इथं CH3, इथं O, ठीक आहे. अशा प्रकारे आहेच ना, दिसतं तुम्हाला. आणि नंतर दुसऱ्या स्टेपला मध्ये मात्र यात काय टाकतो आपण, वॉटर टाकायचं, H2O टाकायचं इन प्रेझेन्स ऑफ झिंक. H2O जर टाकलं आपण तर काय होतं, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे, दिस वॉटर मॉलिक्यूल ब्रेक डाऊन दिस कंपाऊंड बाय दिस मॅनर. हा वॉटर मॉलिक्यूल काय करतो, ब्रेक करतो. लिसिस याचा अर्थ काय, टू ब्रेक डाऊन. हायड्रोलिसिस याचा अर्थ काय, विथ द इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. आणि या कॉम्प्लेक्स मध्ये जर आपण पाणी टाकलं तर हा कॉम्प्लेक्स या प्रकारे ब्रेक डाऊन होतो. आणि पहा आता हा कार्बन, याला CH3, याला CH3, आणि हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर डबल बॉन्ड. ओके. इथे तसंच, म्हणजे इकडचा जो भाग आहे, या रेषेच्या इकडचा जो भाग आहे, CH3 C डबल बॉन्ड O CH3 असा एक तयार होईल. आणि हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन C डबल बॉन्ड O CH3 असा तयार होईल. तर CH3 C डबल बॉन्ड O पहा इथं, CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस CH3 C डबल बॉन्ड O CH3, नाही का, तुम्ही पाहू शकता. CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि तर CH3 दोन असेटोन. आणि बाय प्रोडक्ट कोणता, हा O आणि हा H2O. काय लिहायचं मग, तुम्ही जर म्हटलं सर आम्हाला H2O2 लिहायला सोपं जातं तर तुम्ही H2O2 लिहू शकता. आणि H2O2 लिहिल्यानंतर मात्र H2O2 प्लस झिंक, इट गिव्स H2O आणि प्लस झिंक ऑक्साईड, हे लिहायला मात्र विसरायचं नाही. आता CH3 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे काय, तर याचं कॉमन नेम आहे असेटोन. काय तर असेटोन. याचं आययुपीएच नेम काय बरं, याचं आययुपीएच नेम आहे प्रोपॅन. प्रोपॅन 2ONE. सेम, बोथ मॉलिक्युल्स आर ऑफ असेटोन. हा पण असेटोन आहे आणि हा पण कोणता तर असेटोन आहे. हा बाय प्रोडक्ट कोणता आहे तर H2O2. H2O2 प्लस झिंक, H2 आणि झिंक ऑक्साईड. अशा प्रकारे ही रिएक्शन लिहायची असते. ओके, सगळ्यांना समजलं. 2,3 dimethyl but 2ene on ozonolysis gives two molecules of acetone. कोणाचे मॉलिक्युल्स मिळाले आपल्याला, असेटोनचे मॉलिक्युल मिळाले. ओके. काय झालं, किती स्टेप रिएक्शन आहे, तर ही रिएक्शन आहे 2 स्टेप. किती रिएक्शन आहे तर 2 स्टेप. तुम्ही ती एका स्टेप मध्ये पण दाखवू शकता. when 2,3 dimethyl, हे पहा याचं नाव माहिती तुम्हाला आता, 1 2 3 आणि 4. when 2,3 dimethyl but 2ene is react with ozone in presence of CCl4, it gives ozonide. It gives unstable ozonide which on boiled with water, which on boiled with water in presence of zinc gives 2 molecules of acetone. किती molecules विद्यार्थी मित्रांनो, 2 molecules of acetone and 1 molecule of hydrogen peroxide. Hydrogen peroxide is an oxidizing agent for stop its action or for the decomposition of hydrogen peroxide. We can use here zinc as a metal. आणि झिंक मेटल कॅटलिस्ट म्हणून घेतला तर तो H2O2 चा डिकंपोज करून वॉटर आणि झिंक ऑक्साईड हा तयार करतो. म्हणजे आयडेड रिमेन आयडेड अँड कीटोन रिमेन कीटोन. याच्यासाठी म्हणून आपण झिंक हा कॅटलिस्ट घेत असतो. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला? एनीबडी हॅविंग एनी डाऊट रिगार्डिंग टू द ओझोनोलिसिस पॉइंट?
नाही ना. अल्किनचं ओझोनोलिसिस झालं तर काय तयार होतं मग आता पाहू शकता. व्हेन अल्किन्स रिॲक्ट विथ ओझोन इट गिव्स ओझोनाइड. इट गिव्स असा जो असतो ना, इट गिव्स ओझोनाइड विच ऑन डिकम्पोजिशन और विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग अल्डिहाइड और कीटोन. अगोदरच्या दोन रिएक्शन मध्ये अल्डिहाइड तयार झाला होता आणि आत्ताच्या रिएक्शन मध्ये मात्र काय तयार झाला, कीटोन तयार झाला होता. काय तयार झाला होता तर कीटोन. ही रिएक्शन तुम्ही दोन स्टेप मध्ये दाखवू शकता किंवा तुम्हाला म्हटलं 2,3 डायमिथिल ब्युटेनी रिएक्शन O3 सोबत तयार झाला हा ओझोनाइड आणि समोर फक्त एरो काढायचा. ह्या एरोच्या वरती H2O ऑब्लिक झिंक दाखवायचं आणि काय करायचं पटकन तुम्हाला माहिती आहे असं हा सांगा तुम्ही सहज लिहू शकता. CH3 C डबल बॉन्ड O CH3 किती मॉलिक्यूल 2. इकडच्या भागाचा असेटोन तिकडच्या भागाचा पण असेटोन आणि बाय प्रोडक्ट H2O2 लिहू शकता किंवा ह्याच्या ऐवजी तुम्ही झिंक ऑक्साईड लिहू शकता. H2O2 लिहिलं तर तुम्हाला ही रिएक्शन लिहिणं अपेक्षित आहे आणि जर तुम्ही झिंक ऑक्साईड लिहिलं तर बाकी काहीच लिहायची गरज नाही. ह्या दोनही गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करून सांगितलंय. मग तुमच्या मनावर तुम्हाला दोन स्टेप मधली रिएक्शन लिहायची का तुम्हाला एकाच स्टेप मध्ये लिहायची हेही तुम्ही ठरवायचं. तुम्ही दोनही प्रकारे लिहू शकता. तुम्हाला जे सोपं जातं अभ्यास करत असताना त्या प्रकारे. ओके. आणि हा कोणते मॉलिक्यूल तर असेटोन. MCQ मध्ये येत असतं पहा. When 2,3 dimethyl butene is undergo ozonolysis, it gives option A formaldehyde, option B acetaldehyde, option C acetone आणि option D आपण म्हणू शकतो यामध्ये acetic acid. तर कोणता असेल तर तुम्हाला माहिती आहे जर 2,3 डायमिथिल ब्युटेनी असेल त्याचं ओझोनोलिसिस जर झालं रिएक्शन जर झाली ओझोन सोबत तर फायनल प्रोडक्ट काय मिळतात तर आपल्याला असेटोनचे किती मॉलिक्यूल मिळतात, असेटोनचे 2 मॉलिक्यूल आपल्याला मिळतात. या प्रकारे तुम्ही ही रिएक्शन लक्षात घेऊ शकता. या प्रकारे तुम्ही रिएक्शन ही लक्षात घेऊ शकता. ओके. ही झाली चौथी मेथड ऑफ प्रिपरेशन. त्यानंतर आपण पाहूया पाचवी. आता ओझोनोलिसिस याचा अर्थ लक्षात तुमच्या addition of ozone is called as a ozonolysis reaction. Okay, now next we have to study hydration of alkynes. आणि मी असं म्हणेल हे हायड्रोकार्बन्स अल्किन जे मेंबर होते हायड्रोकार्बन्स पासून आपण अल्डिहाइड आणि कीटोन तयार करतो. आता ही अल्किनची होती. पुढची मेथड अल्काइन पासून प्रिपरेशन करायचे म्हणून 5 नंबरची टाकायची आपल्याला बाय इथं जसं होतं 4 नंबरचं बाय ओझोनोलिसिस ऑफ अल्किन्स पुढे टाकायचे. टाका तोपर्यंत मी मोडेपर्यंत बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स टाका. बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. आता हायड्रेशन म्हणजे काय जसं ओझोनोलिसिस म्हणजे ओझोन वापरून लिसिस करणं तसं हायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूलचं ऍडिशन. वॉटर मॉलिक्यूलचं काय तर ऍडिशन करून आपल्याला अल्डिहाइड किंवा कीटोन तयार करायचे आहे. चला ते आपण पाहूया. बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स सोपी रिएक्शन आहे. या सर्व रिएक्शन्स तुम्हाला 11वीला हायड्रोकार्बन्स या टॉपिक मध्ये येऊन गेलेले आहेत. ओके, येऊन गेलेले आहेत. पण माणसाचा गुणधर्म विसरण्याचा आहे म्हणून तुम्ही देखील विसरून गेलेला असताल कदाचित. ओके, पण आता मात्र लक्षात ठेवा किती नंबरची मेथड पाहिजे आपल्याला आता 5 नंबरची मेथड पाहिजे. किती नंबरची 5 नंबरची टाकायचं. बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. मी अगोदर स्टेटमेंट देतो आणि नंतर एक्झाम्पल देतो. का अगोदर एक्झाम्पल द्यायचं स्टेटमेंट. ओके पहा. बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स मी असं म्हणेल when alkynes react with water in presence of 40% H2SO4 and 1% HgSO4 it gives unsaturated alcohol. It gives unsaturated alcohol which on rearrangement gives corresponding aldehyde or ketone.
करस्पॉन्डिंग aldehyde or ketone, gives corresponding aldehyde or ketone. आता आपण पाहूया कसं तयार होतं ते. अगोदर स्टेटमेंट वाचा काय दिली तर बाय हायड्रेशन ऑफ अल्किन्स, सॉरी बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. हायड्रेशन या शब्दाचा अर्थ काय तर हायड्रेशन या शब्दाचा ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन अ कंपाऊंड इज कॉल्ड एज अ हायड्रेशन रिएक्शन. कोणाचं हायड्रेशन किंवा कोणामध्ये ऍडिशन ऑफ वॉटर तर अल्काइन मध्ये ऍडिशन ऑफ वॉटर याला आपण म्हणतो हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. मी टाकतोय ए टाकतोय प्रिपरेशन ऑफ आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. अगोदर पाहूया प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. ओके एक्झाम्पल एक घेतो, पहा एक्झाम्पल घेत असताना मी असं म्हणेल इथं आपण घेऊया कोनिकल फ्लास्क. काय घ्यायचं आपल्याला इथं कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेऊया इथाईन. काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो घेऊया आपण इथाईन. काय घ्यायचं इथाईन. इथाईनचा फॉर्म्युला कोणता हे पहा HC ट्रिपल बॉन्ड CH. ओके काय घेतलं आपण इथाईन. इथाईन घेतल्यानंतर यात टाकायचं आपला वॉटर टाकायचं विद्यार्थी मित्रांनो. काय टाकायचं वॉटर. इथाईन इज रिएक्ट विथ वॉटर. इथाईन इज रिएक्ट विथ वॉटर. आणि वॉटरचं ऍडिशन लवकर होण्यासाठी या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला दोन रिएजंट कॅटलिस्ट टाकायचं. एक आहे 40% H2SO4 आणि दुसरा आहे 1% HgSO4. 1% HgSO4. काय होतं बा म्हणून हा जो एरो आहे ह्या एरोच्या वरती 40% H2SO4, 40% H2SO4 आणि 1% HgSO4. ओके when ethine is react with water in presence of 40% H2SO4 and 1% HgSO4 it gives unsaturated alcohol. तो कसा देतो पहा वॉटर म्हणलं की हा H+ हा OH-. ओके आणि हा जो अल्काइन आहे कार्बनला एक H, या कार्बनला एक H, हा सिमेट्रिकल अल्काइन आहे. दोन्ही साइडला कार्बन ट्रिपल बॉन्डच्या सारखे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम आहेत म्हणून याला मी म्हणतो सिमेट्रिकल अल्काइन. कोणता हा सिमेट्रिकल अल्काइन. when ethine is react with water it gives unsaturated alcohol. आपण असं म्हणूया हा H+ या कार्बनला जोडला आणि हा OH या कार्बनला जोडला. काहीच फरक पडत नाही. जर तुम्हाला असं नाही आम्हाला असं करायचं ह्या साइड करायचं ठीक आहे तर हा H+ इथे ऍड करायचा आणि OH- इथे ऍड करा. काही हरकत नाही कारण हा सिमेट्रिकल अल्काइन आहे. कोणता विद्यार्थी मित्रांनो हा सिमेट्रिकल अल्काइन. हा H+ इकडे गेला आणि हा OH- इथं आला तर पहा ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये डबल बॉन्ड मध्ये. ट्रिपल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू डबल बॉन्ड. ओके इथं काय असणार आहे इथं H, इथं काय तर H, पुन्हा इकडे एक H, पुन्हा इकडे काय विद्यार्थी मित्रांनो पहा या कार्बनला एक H, इकडचा H इथं, नंतर या कार्बनला एक H, पलीकडे एक H आणि ह्याचा काय जोडला जाणार आहे याचा जोडला जाणार आहे OH. काय विद्यार्थी मित्रांनो OH. याचं नाव सांगा. याचं नाव तुम्हाला माहिती आहे. याचं नाव आहे इथाईन, सॉरी प्रोपाइन इथाईन नाही का दोन कार्बन इथाईन आहे हायड्रोजन. when ethine is react with water in presence of this it gives. हा जो तयार झाला का तर विद्यार्थी मित्रांनो CH2 डबल बॉन्ड CHOS अल्कोहोल म्हणजे तुम्हाला माहिती आहे याचं नाव काय तर याचं नाव आहे विनिल अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल तयार झाला तर हा तयार झाला विनिल अल्कोहोल which is called as unsaturated alcohol. हा कोणता आहे तर हा आहे अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. ज्या अल्कोहोल मध्ये कार्बन डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्याला काय म्हणणार आपण अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. आता खूप महत्वाचं सांग आता पण काय केलं आपण इथाईन घेतलं नंतर काय टाकलं वॉटर टाकलं आणि ही रिएक्शन होण्यासाठी 40% H2SO4 आणि 1% HgSO4 घेतलं तर हा वॉटर मॉलिक्यूल ऍड झाला. वॉटर मॉलिक्यूल काय झाला हा ऍड झाला आणि ऍड झाल्यानंतर इथे काय तयार झाला अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार झाला. आता ह्या अनसॅच्युरेटेड अल्कोहोलच्या एकाच मॉलिक्यूल मध्ये रिअरेंजमेंट रिएक्शन होते विद्यार्थी मित्रांनो. कोणती रिएक्शन होते पहा इथे येतो रिअरेंजमेंट नावाची रिएक्शन होते. रिअरेंजमेंट ही या प्रकारची रिएक्शन आहे की जी रिएक्शन एकाच मॉलिक्यूल मध्ये होते. पाहिजे हा कार्बन डबल बॉन्ड आहे. कोणता हा कार्बन डबल बॉन्ड आहे आणि हा जो OH मधला बॉन्ड असतो का हा दिसतो तुम्हाला इथं O आणि H जो कोव्हलंट बॉन्ड असतो ना यातला हायड्रोजन ऍटम हा काय सांगतो यातला हायड्रोजन ऍटम हा इकडच्या कार्बनकडे शिफ्ट होतो. ओके आता इथला फक्त काय निघून जातो H+. इथला काय निघून जातो विद्यार्थी मित्रांनो हे पहा H+ निघून जातो H+ आणि हा जो बॉन्ड आहे का O आणि H मधला हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो.
यातला H प्लस हा जो आहे ना H प्लस निघून जातो आणि हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड यातला कोणताही एक पाय बॉन्ड कार्बन हे दोन इलेक्ट्रॉन म्हणजे पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो तो H प्लस ला देतो कार्बन आणि हायड्रोजन यांच्यात बॉन्ड तयार होतो इथं कार्बन आणि कार्बन सिंगल बॉन्ड राहतो आणि O आणि H बॉन्ड शिफ्ट होऊन डबल बॉन्ड तयार होतो आणि इकडं आपल्याला तयार होतं ते असं या कार्बनला 2H हा एक हा दुसरा हा H प्लस इकडं ओके आता डबलच्या ऐवजी कोणता बॉन्ड आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कोणता कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड समोर H ओके आणि हा बॉन्ड इथं जर शिफ्ट जर झाला तर काय तयार होतो बरं हा तयार झाला याचं नाव आहे असेटाल्डिहाइड याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो हा तयार झाला असेटाल्डिहाइड याचंच आपण म्हणतो इथेनॉल यालाच काय म्हणतो आपण इथेनॉल असं म्हणतो किती सोपं आहे हा तयार झाला इथेनॉल आणि म्हणून मी स्टेटमेंट लिहितो प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड मध्ये ओके when ethine is react with water in presence of 40% H2SO4 and 1% HgSO4 it gives काय दिलं बरं it gives acetaldehyde हे काय देतो विद्यार्थी मित्रांनो इट गिव्स असेटाल्डिहाइड म्हणजेच काय इथेनॉल म्हणजेच काय तर इथेनॉल तुम्हाला असतं हाऊ इथेनॉल इज ऑब्टेन्ड फ्रॉम इथाइन तर लक्षात आलं तुमच्या आता काय करायचं असतं आपल्याला तर अल्काइन पासून अल्डिहाइड किंवा अल्काइन पासून कीटोन तयार करायचं असेल तर आपल्याला हायड्रेशन रिएक्शन लक्षात ठेवावी लागेल कोणती हायड्रेशन इथं पहा हा इथाइन कोणता आहे हा इथाइनची रिएक्शन वॉटर सोबत हा इथाइन अल्काइन सिमेट्रिकल आहे सॉरी वॉटर हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे आणि याचं ऍडिशन होण्यासाठी लवकर ऍडिशन होण्यासाठी 40% सल्फ्युरिक ऍसिड आणि 1% HgSO4 हे कॅटलिस्ट वापरलेले आहेत आपण ओके नंतर हा OH या कार्बनला आणि हा H या कार्बनला ऍड झाला तर तयार होतं CH2 डबल बॉन्ड CHOS म्हणजे हा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार होतो आता अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मधला इकडचा H पहा हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि इथं OH आहे ह्या OH मधला H हा पलीकडच्या म्हणजे राईट साइड कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या राईट साइडचा तो कुणीकडे आला डाव्या साइडला हा H जर इकडच्या साइडने जर आला तर इकडे तयार होतं CH3 आणि हा H जर इकडे आला तर हा बॉन्ड इथं शिफ्ट होऊन तयार होतं CHO असा असेटाल्डिहाइड तयार होतो काय तर होतं असेटाल्डिहाइड तयार होतं असेटाल्डिहाइड म्हणजेच काय तर इथेनॉल नीट काळजीपूर्वक पहा पुढे तुम्हाला सांगायचं हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार डबल बॉन्ड तयार होणार इकडचा H प्लस इकडे शिफ्ट होणार आणि हे काय दाखवलं तर हे दोन पाय इलेक्ट्रॉन कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये दोन पाय इलेक्ट्रॉन्स हा H प्लस घेऊन याच्यासोबत बॉन्ड तयार होईल तो अशा प्रकारचा बॉन्ड असेल इथं डबलचं कन्वर्जन कशात होईल सिंगल मध्ये आणि हा O आणि H बॉन्ड तुटून कन्वर्जन डबल मध्ये म्हणजे CH3CHO असेटाल्डिहाइड तयार झाला आणि म्हणून आपण असं म्हणतो when ethine is react with water in presence of 40% H2SO4 and 1% HgSO4 it gives unsaturated alcohol याचं नाव कॉमन नेम आहे विनिल अल्कोहोल it gives unsaturated alcohol which on rearrangement gives acetaldehyde मग म्हणतात सर तुम्ही rearrangement म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो rearrangement रिएक्शन आपण पाहिलेली rearrangement रिएक्शन म्हणजे काय इथं कोणताही नवीन ऍडिशन झालेलं नाही हा आणि हा एकमेकाचे आयसोमर्स आहेत हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स इथं अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप आहे इकडे अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आहे तर rearrangement रिएक्शन म्हणजे काय तर द रिएक्शन इन विच migration of atom takes place from one side to another side within a molecule is called as a rearrangement reaction ओके मराठी सांगतो ज्या रिएक्शन मध्ये एकाच मॉलिक्यूल मध्ये एका साइडचा ऍटम दुसऱ्या साइडला जातो आणि नवीन कंपाऊंड तयार होतो त्या रिएक्शनला रिअरेंजमेंट रिएक्शन म्हटलं जातं किंवा त्याच रिएक्शनला टाउटोमेरिझम असा देखील शब्द वापरला जातो काय म्हटलं त्याला टाउटोमेरिझम असं देखील म्हटलं जातं आणि हे एकमेकाचे काय असतात 1 आणि 2 हे एकमेकाचे टाउटोमर्स असतात किंवा त्यांना आपण म्हणतो फंक्शनल आयसोमर्स
पहा ना, याचं कॉमन नेम विनिल अल्कोहोल आणि याचं असेटाल्डिहाइड. याच्यामध्ये अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. ऍटम एवढे इकडचे आणि तिकडचे कसे तर सारखे येतं. फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या राईट साइडचा OH मधला हायड्रोजन ऍटम इकडच्या साइडला आला आणि हे तयार झालं. ओके, या प्रकारे हे काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो, तर हे तयार झालं अल्डिहाइड. काय तयार झालं, हे अल्डिहाइड तयार झालं. आता आपण पाहूया कीटोन तयार करूया. काय करायचं आपल्याला, कीटोन तयार करूया. पहा एक्झाम्पल इथे टाकतो बी, प्रिपरेशन ऑफ कीटोन. प्रिपरेशन ऑफ कीटोन पाहू आपण. बी टाकतो इथे मी प्रिपरेशन. आता मला तुम्ही सांगता ना कसं ऍडिशन करायचं. प्रिपरेशन ऑफ कीटोन, प्रिपरेशन ऑफ कीटोन. चला स्टेटमेंट लिहितो तुम्ही, एवढं लिहित नाही, थोडक्यात लिहितो. प्रोपाइन, एक्झाम्पल पहा. प्रोपाइन ऑन हायड्रेशन, प्रोपाइन ऑन हायड्रेशन गिव्स. आता प्रोडक्ट तुमच्या मनानुसार लिहू आपण, मी तर सांगणारच आहे, पण तुम्हाला ते प्रोडक्ट काढता आला पाहिजे. प्रोपाइन ऑन हायड्रेशन गिव्स. प्रोपाइनचा फॉर्म्युला सांगा. तर प्रोपाइनचा फॉर्म्युला पहा, CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन H. आता आपण असं म्हणूया, हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये कोणता घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, तर प्रोपाइन घ्यायचा. म्हणजेच काय, CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. ओके, हा घेतला, प्रोपाइन घेतला. प्रोपाइनचा हायड्रेशन म्हणजे प्रोपाइनची रिएक्शन कोणासोबत, वॉटर सोबत. हे घ्या प्रोपाइन. नंतर काय घ्यायचं आपल्याला, वॉटर H2O. यालाच आपण असं लिहिलं. आणि ह्या एरोच्या वरती काय लिहायला विसरायचं नाही, 40% H2SO4 आणि 1% HgSO4 मर्क्युरिक सल्फेट आहे खालचा. आणि काय होतं, ऍडिशन ऑफ वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला H+OH-. वॉटर हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. आता मला सांगा, वरती जसा सिमेट्रिकल अल्काइन होता तसा खाली सिमेट्रिकल अल्काइन आहे का, नीट पहा. हा ट्रिपली बॉन्डेड, दोन्ही साइडचे जे ट्रिपली बॉन्डेड कार्बन आहेत त्यांना प्रत्येकी एक हायड्रोजन होता. आता मात्र हा जो ट्रिपली बॉन्डेड कार्बन आहे, एका साइडनं हायड्रोजन, दुसऱ्या साइडनं कोणता ग्रुप आहे, मिथिल ग्रुप जोडलाय. हा अनसिमेट्रिकल अल्काइन आहे. हा कोणता विद्यार्थी मित्रांनो, अनसिमेट्रिकल अल्काइन आहे. याचं कॉमन नेम कोणतं, याचं कॉमन नेम होतं असेटिलीन. वरच्याचा असेटिलीन होतं. चला याचं सांगा, हा प्रोपाइन आहे. हा काय तर प्रोपाइन. चला हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. तुम्हाला मार्कोनिकॉप्स रूल माहिती आहे. कोणता रूल, मार्कोनिकॉप्स रूल. अनसिमेट्रिकल अल्कीन हा अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत जर रिएक्ट जर झाला तर निगेटिव्ह पार्ट अशा डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच्ड होतो की ज्या डबल बॉन्डेड कार्बनला कमीत कमी हायड्रोजन ऍटम असतात. त्याच प्रकारचं रूल, तशाच प्रकारचं ऍडिशन इथं होतं. एवढंच फरक आहे, तिकडे अल्कीन असतं, इथं अल्काइन आहे. मी असं म्हणेल, हा वॉटर आहे. ओके, वॉटर मध्ये H+ हा OH-. ओके, CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड CH. या कार्बनला किती हायड्रोजन ऍटम आहेत बरं, एकही नाही. या कार्बनला एक CH3 ट्रिपल बॉन्ड कार्बन असं जोडलंय आणि या कार्बनला एक हायड्रोजन आहे. म्हणून मी असं म्हणेल, हा अनसिमेट्रिकल अल्काइन आहे. कोणता विद्यार्थी मित्रांनो, हा अनसिमेट्रिकल अल्काइन आहे आणि हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. आणि म्हणून अनसिमेट्रिकल रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट म्हणजे OH इज बॉन्डेड टू दिस ट्रिपल बॉन्डेड कार्बन ऍटम. हा OH या कार्बनला आणि हा H या कार्बनला ऍड होईल आणि इथं तयार होईल असं CH3 नंतर कार्बन. कोणता बॉन्ड, डबल बॉन्ड. हा इथं विद्यार्थी मित्रांनो. आता ह्या ट्रिपल बॉन्ड मधला हे इलेक्ट्रॉन्स कार्बन घेईल आणि H+ देईल. ओके, म्हणजे ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कसं होतं, तर ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये. कार्बन, या कार्बनला हायड्रोजन आहे, या कार्बनला हायड्रोजन आहे. नंतर त्याला आणखी काय जोडायचं, त्याला हायड्रोजन जोडायचं. नंतर हा OH याला जोडायचा. ओके, हा जोडला OH. ओके, हे फक्त तुम्हाला जास्त कन्फ्युज होऊ नये म्हणून. हा OH या कार्बनला आणि हा H या कार्बनला. ओके, हे तयार झालं अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. याचं नाव काय, तर हा तयार झाला, माहित नाही तुम्हाला, चला नसू द्या, ह्याला एवढंच म्हणायचं अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. हा काय तयार झाला, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. आणि या अनसॅच्युरेटेड अल्कोहोलच्या मॉलिक्युल मध्ये कोणती रिएक्शन होते, तर रिअरेंजमेंट रिएक्शन होते. कोणती, रिअरेंजमेंट. सांगा मला वरच्या रिएक्शन कडे पाहून काय व्हायला पाहिजे इथं. मग आता हे पहा, CH3 कार्बन OH डबल बॉन्ड CH2. रिअरेंजमेंट रिएक्शन मध्ये डबल बॉन्डच्या एका साइडचा ऍटम दुसऱ्या साइडकडे जातो, बरोबर आहे ना. म्हणून इथं पहा, CH3 कार्बन OH डबल बॉन्ड CH2. तर इथं काय होतं, हा जो O आणि H बॉन्ड आहे, हा जो O आणि H बॉन्ड आहे त्यातला हा हायड्रोजन ऍटम
हा कोणीकडे जातो, या कार्बनकडे जातो. आणि हा जो कार्बनकडे जर गेला तिथं कोणता बॉन्ड येतो, डबल बॉन्ड. आणि हे इलेक्ट्रॉन कोणीकडे जातात, ह्या कार्बनकडे. काय तयार होईल सांगा. हा सांगा. इथं CH3 पहा, इथं CH3 हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, म्हणजे CH3 कार्बन डबल बॉन्ड आणि पलीकडे CH2 कार्बन CH2 आणि इकडचं H काय तयार होईल, तर CH3 तयार होईल. याचं नाव आहे असेटोन. काय नाव विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव असेटोन आहे. किंवा यालाच आपण काय म्हणतो, तर याला म्हणतो प्रोपॅन 2ONe. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, प्रोपॅन 2ONe. म्हणून आता इथं काय लिहायचं पावर, रिअरेंजमेंट. याला काय म्हणतो आपण, रिअरेंजमेंट रिएक्शन. कोणती येतात, रिअरेंजमेंट. किंवा याच रिएक्शनला आपण म्हणत असतो टाउटोमेरिझम रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, टाउटोमेरिझम. आणि हे एकमेकाचे काय आहेत, हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. कोणते, तर हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स आहेत किंवा यांनाच एकमेकाचे टाउटोमर्स असं आपण म्हणतो. ओके, हे लक्षात आलं का. हा जो अनसॅच्युरेटेड अल्कोहोल आहे, इकडचा हायड्रोजन ॲटम इकडे जातो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. ओके, तयार झाला असेटोन. काय तयार झाला, असेटोन. आणि तुम्ही पाहता याच मॉलिक्युलमध्ये रिएक्शन झालेली आहे, म्हणून या रिएक्शन आपण रिअरेंजमेंट रिएक्शन म्हणतो. द रिएक्शन इन विच मायग्रेशन म्हणजे स्थलांतर, मायग्रेशन ऑफ ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम फ्रॉम वन साइड, कार्बन डबल बॉन्ड इकडच्या साइडचं, वन साइड टू अनदर साइड विदिन अ मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ रिअरेंजमेंट रिएक्शन. आणि म्हणून सांगा, स्टेटमेंट कंप्लीट करायची. प्रोपाइन ऑन हायड्रेशन गिव्स असेटोन. काय देतो विद्यार्थी मित्रांनो, ते असेटोन हे देतो. प्रोपाइन ऑन हायड्रेशन गिव्स असेटोन. तर हे झालं असेटोन. काय झालं विद्यार्थी मित्रांनो, तर हे तयार झालं असेटोन. आणि लक्षात इथपर्यंत काही अडचण नाही ना. मग मी असं सांगेल, मला तिसरं एक्झाम्पल मी देतो तुम्हाला, तर तुम्ही त्याचा प्रोडक्ट लिहायचा आहे. तिसऱ्या एक्झाम्पलचा काय तुम्ही प्रोडक्ट लिहायचा आहे. लिहू का. वरती आपण आयडिया तयार केलं, खाली कीटोन तयार केलं. ओके, प्रोपाइन ऑन हायड्रेशन गिव्स असेटोन किंवा यालाच काय म्हणतो आपण प्रोपॅन 2ONe. तुम्हाला असंही असतं, प्रश्न असतो असा, कन्वर्ट द फॉलोविंग. एक तुम्हाला येऊ शकतं इथाइन टू इथेनॉल, इथाइन टू इथेनॉल. लक्षात येईल. आणि त्याचबरोबर प्रोपाइनचं कन्वर्जन कशामध्ये, प्रोपॅनोन म्हणजे प्रोपॅन 2ONe मध्ये. तर अल्काइन पासून आयडाईड किंवा अल्काइन पासून कीटोन तयार करायचं असेल तर आपल्याला कोणती रिएक्शन लक्षात ठेवावी लागेल, तर हायड्रेशन रिएक्शन लक्षात ठेवावी लागेल. आणि हायड्रेशन रिएक्शन म्हणजे कोणती असते विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या रिएक्शन मध्ये वॉटर मॉलिक्युलचं ऍडिशन होतं त्या रिएक्शनला हायड्रेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. आणि म्हणून मी असं म्हणेल की when alkynes react with water in presence of 40% sulfuric acid and 1% mercuric sulfate, it gives initially as intermediate unsaturated alcohol. And unsaturated alcohol म्हणजे हे unsaturated alcohol on rearrangement reaction gives corresponding aldehyde or ketone. वरच्या रिएक्शन मध्ये इथाइन पासून इथेनॉल नावाचा आयडाईड तयार झाला, तर खालच्या रिएक्शन मध्ये प्रोपाइन पासून प्रोपॅन 2ONe नावाचा कीटोन तयार झाला. आता एक एक्झाम्पल तुम्ही मला सांगता पहा, मी लगेच लिहिणार इथं, तुम्ही ती रिएक्शन कंप्लीट करायची आणि नंतर आपण पाचवी मेथड पाहू. ओके, लगेच कंप्लीट करायची रिएक्शन. आता फास्ट ॲज सून ॲज, जितक्या लवकर तुम्हाला ती रिएक्शन कंप्लीट करता येईल तितकं तुम्हाला ते अंडरस्टँडिंगला सोपं जाईल. ओके, मी म्हणेल कन्वर्ट किंवा एक्झाम्पल 3 घेतो. चला एक्झाम्पल 3 हा जर असेल CH3 ट्रिपल बॉन्ड CH3 आणि त्याची रिएक्शन वॉटर सोबत. सांगा काय करावे. हे कोणतं आहे, तुम्हाला सगळ्यात अगोदर नाव ओळखता आलं पाहिजे. याचं नाव आहे ब्यूट 2YNE. when ब्यूट 2YNE is react with water H plus OH minus. बाकीच्या कंडिशन तुम्हाला माहिती, 40% H2SO4 आणि 1% HgSO4. चला तुमच्यासाठी प्रॅक्टिसला आहे. ओके, हा अल्काइन सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे, जसं मी तर म्हणेल हा अनसिमेट्रिकल अल्काइन आहे. तुम्ही इथे लिहून घेऊ शकता कोणता, अनसिमेट्रिकल अल्काइन. ओके, तसा हा कोणता आहे, इथं आहे तो
सिमेट्रिकल. कोणता विद्यार्थी मित्रांनो? सिमेट्रिकल अल्काइन आहे. आणि मग सिमेट्रिकल जर असेल तर एच इथं आपण ऍड करू, OH इथं ऍड करू, काय तर होईल सांगा बरं. तर तयार होईल CH3. नंतर काय? कार्बन ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशात होईल? डबल बॉन्ड मध्ये. इथं जर समजा H ऍड होत असेल, इकडचा H जर या कार्बनला ऍड होत असेल तर हे घ्या इथं H. ओके. नंतर इथं काय घ्यायचं? डबल बॉन्ड, इथं OH, बाकीचं CH3 जसंच तसं. ओके. नंतर इथं मी म्हणेल की इथं काय होतं, पुढे या तुम्ही इथं रिअरेंजमेंट. आणि हा OH मधला हायड्रोजन ऍटम उजव्या साईडचा कुणीकडे घ्यायचा? डाव्या साईडला घ्यायचा. उजव्या साईडचा डाव्या साईडला घ्यायचा. आणि नंतर हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल. इथं काय होईल? CH3. पहा CH3. नंतर इकडचा H इकडे आला, CH आणि H किती होईल? CH2. नंतर हा बॉन्ड, इथला जो बॉन्ड आहे हा जो तुम्हाला दिसणार ना, हा OH, हा H इकडे जाणार आहे, पण हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे. म्हणजेच C डबल बॉन्ड O आणि CH3. याचं नाव काय? 1 2 3 आणि 4. लवकर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा कोणता आहे? तर हा आहे ब्युटॅन. ब्युटॅन 2ONE किंवा याचंच कॉमन नेम आहे इथिल मिथिल कीटोन. याचंच काय नाव आहे? तर इथिल मिथिल कीटोन. हा तयार होईल. आणि याचं कॉमन नेम काय बरं? अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. कोणता विद्यार्थी मित्रांनो? हा आहे अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. अशा प्रकारे तुम्हाला ते कन्वर्जन करता आलं पाहिजे. तुम्हाला प्रश्न असतो, कन्वर्ट ब्यूट टू YNE इंटू ब्युटॅन 2ONE. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अल्काइन असतील, अल्काइनचं अल्डिहाइड किंवा अल्काइनचं कीटोन करायचं असेल आपल्याला तयार, तर आपल्याला हायड्रेशन मेथड शिवाय ऑप्शन नाही. ओके, हे झालं. आता आपण पाहूया पुढची मेथड, 6वी मेथड. कोणती मेथड पाहिजे आपल्याला? तर 6वी मेथड पाहिजे. ठीक आहे. 6वी मेथड पाहत असताना अगोदर मी मोडून घेतो. ठीक आहे. 6वी मेथड 5 नंबरची मेथड झाली. आता आपल्याला 6 नंबरची मेथड पाहिजे. ओके. आपण आताच अल्किनचं ओझोनलिसिस झाल्यानंतर आल्डिहाइड कीटोन तयार होतं माहिती आहे. अल्काइनचं हायड्रेशन झालं की आपल्याला माहिती आहे आल्डिहाइड कीटोन तयार होतं. आता आपण पाहूया 6 नंबरची मेथड, दॅट इज बाय ड्राय डिस्टिलेशन ऑफ कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स. आणि ड्राय डिस्टिलेशन हा जो शब्द आहे याचा दुसरा तिसरा अर्थ काहीच नाही. पायरोलिसिस. पायरोलिसिस याचा अर्थ पहा, मी सांगतो. पायरो म्हणजे टेम्परेचर. पायरो म्हणजे काय? टेम्परेचर. पायरो हाय टेम्परेचर. आणि लिसिस म्हणजे काय? तर ब्रेकडाऊन. काय? तर ब्रेकडाऊन. कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन करायचं. पायरोलिसिस पाहिजे. कोणता? पायरोलिसिस. एखाद्या कंपाऊंडला, म्हणजे आपल्याला जे काही कंपाऊंड पाहिजे त्या कंपाऊंडला फक्त आपल्याला टेम्परेचर म्हणजे हीट द्यायची आहे, त्यांचं डिकम्पोजिशन होतं. काय होतं? त्यांचं डिकम्पोजिशन होतं. आता ते पहा, ते डिकम्पोजिशन करायचं आपल्याला पायरोलिसिस. तर काही एक्झाम्पल घेऊ आपण. बाय ड्राय डिस्टिलेशन ऑफ कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स. अगोदर आपण आल्डिहाइड तयार करू आणि नंतर कीटोन तयार करू. ओके. ए टाकतोय तुम्ही, ए टाकतोय. प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड. ओके. प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड. तर यात मी टाकतो प्रिपरेशन ऑफ फॉर्मॅल्डिहाइड. डायरेक्ट एक्झाम्पल घेतो. प्रिपरेशन ऑफ फॉर्मॅल्डिहाइड. प्रिपरेशन ऑफ फॉर्मॅल्डिहाइड कशापासून पाहता एक सांगतो. हा कोनिकल फ्लास्क. विद्यार्थी मित्रांनो इथे पाणी टाका. हा काय घेतो मी? हा कोनिकल फ्लास्क म्हणजे मी या असा गोल असा एक डिस्टिलेशन फ्लास्क असतो. लॅबोरेटरीमध्ये हे जे असं असतं, असा एक डिस्टिलेशन फ्लास्क असतो. ओके. त्याचा शेप बरोबर नाही आला का दुसरा काढतो. याचं पहा शेप बरोबर येण्यासाठी तर हे असं काढतो. ओके. लक्षात ठेवा हा डिस्टिलेशन फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क विद्यार्थी मित्रांनो? हा डिस्टिलेशन फ्लास्क आहे. या फ्लास्कला आपण म्हणू डिस्टिलेशन फ्लास्क. चला, डिस्टिलेशन करण्यासाठी वापरतो आपण डिस्टिलेशन फ्लास्क. आणि या डिस्टिलेशन फ्लास्क मध्ये कंटेंट घ्यायचे आपल्याला कॅल्शियम फॉर्मेट. घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम फॉर्मेट. या कोनिकल फ्लास्क मध्ये कॅल्शियम फॉर्मेट घ्यायचं आणि त्याला हीट करायचं. त्याला काय करायचं? हीट करायचं. हीट केल्यानंतर त्याचं काय होईल? तर हे जे तुकडे असतील कॅल्शियम फॉर्मेटचे, हे कॅल्शियम फॉर्मेटचे तुकडे तर त्याला हीट केलं की कॅल्शियम फॉर्मेट डिकम्पोज होतं. काय होतं? डिकम्पोज होतं. आणि म्हणून मी स्टेटमेंट लिहिणार आहे की अशी कॅल्शियम फॉर्मेट
calcium formate alone on distillation, alone on dry distillation, alone on dry distillation gives formaldehyde, gives formaldehyde. या रिएक्शन एकदम सोपे आहेत, फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. फक्त काय लक्षात ठेवायचे तर फॉर्म्युले. आता सांगा कॅल्शियम फॉर्मेट अलोन ऑन ड्राय डिस्टिलेशन गिव्स फॉर्मॅलिन. सांगा बरं कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला काय. तर आतापर्यंत तुम्हाला कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला आला नव्हता म्हणून तुम्हाला कदाचित तो माहित नसेल, काही जणांना माहित असेल, त्यात काही वाद नाही. ओके, कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला Ca असा काढायचा. Ca नंतर इथं O, इथं C डबल बॉन्ड O, इथं H. हा तसंच O C डबल बॉन्ड O आणि H. हा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कॅल्शियम फॉर्मेट आहे. हा कोणता तर कॅल्शियम फॉर्मेट. मी असं म्हणेल हा जो डिस्टिलेशन फ्लास्क आहे, हा जो डिस्टिलेशन फ्लास्क आहे, या डिस्टिलेशन फ्लास्क मध्ये काय घ्यायचं, कॅल्शियम फॉर्मेट. हे खडे घेतले, कॅल्शियम फॉर्मेटचे काय घेतले आपण, खडे घेतले आणि कॅल्शियम फॉर्मेटच्या खड्यांना फक्त हीट करायचे. फक्त काय करायचे, हीट करायचं. आणि हीट केलं की यांचं डिकम्पोजिशन होणार आहे. यांचं काय होणार आहे, डिकम्पोजिशन होणार आहे आणि त्याच्या बाहेर काय निघून जाईल ते आपण पाहूया. अगोदर रिएक्शन पहा. हा कोणता आहे, कॅल्शियम फॉर्मेट. आणि असा एरो काढायचा, एरोच्या वरती लिहायचं ड्राय डिस्टिलेशन. काय लिहायचं, ड्राय डिस्टिलेशन. तर ड्राय डिस्टिलेशन याचा अर्थ फक्त कॅल्शियम फॉर्मेटचे खडे टाकायचे आणि त्यांना हीट करायचं. त्यात कोणताही सॉल्व्हंट टाकायचं नाही. Simply that crystals are distillized hence are called as a dry distillation. फक्त हीट करायचे. याच ड्राय डिस्टिलेशनला शब्द कोणता आहे, पायरोलिसिस. कोणता आहे तर पायरोलिसिस. कॅल्शियम फॉर्मेटचे खडे जर आपण जास्त वेळासाठी जर हीट केले तर यांचं डिकम्पोजिशन होतं. आणि डिकम्पोजिशन कसं होतं विद्यार्थी मित्रांनो ते पहा. का मी असं म्हणेल त्याचं डिकम्पोजिशन होत असताना, तर डिकम्पोजिशन होत असताना कोणताही एक आता हा जो CaO C डबल बॉन्ड OH आणि तर CaO C डबल बॉन्ड OH, तर कोणताही एक H या कार्बनला ऍड होईल. आणि आता राहिला काय भाग पहा. तर इथला हा बॉन्ड तुटतो, इथला हा बॉन्ड तुटतो. ओके, इथला हा बॉन्ड तुटतो आणि म्हणून मी असं म्हणेल की ते पहा हे अशा प्रकारे, हे अशा प्रकारे, हे अशा प्रकारे CaCO3 आणि इकडचा H या कार्बनला जोडला तर काय करेल बरं, तर पहा ना HC डबल बॉन्ड O, HC डबल बॉन्ड O आणि हा H याला, हा काय तयार झाला, फॉर्मॅलिन. आणि पहा ना CaCOO म्हणजे तयार होतं कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे काय तयार होतं, कॅल्शियम कार्बोनेट. हा कोणता तयार झाला, तर हा तयार झाला फॉर्मॅलिन. हा कोणता तयार झाला विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मॅलिन. म्हणजेच काय बरं, तर म्हणजेच तयार झाला मिथेनॉल. काय तयार झाला, मिथेनॉल तयार झाला. आणि हा काय तयार झाला, तर हा तयार झाला CaCO3. याचं नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट. याचं नाव काय, कॅल्शियम कार्बोनेट. आणि हा जो कॅल्शियम कार्बोनेट आहे CaCO3 हा पण हाय टेम्परेचरला CaO आणि CO2 तयार करतो. त्यातला CO2 गॅस जो आहे, CO2 गॅस आहे तो पण काय होतो, निघून जातो. आणि या रिएक्शन मध्ये कार्बन डायऑक्साइड निघून जातो म्हणून याच रिएक्शनला डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन देखील म्हटलं जातं. कोणती रिएक्शन, डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन असं देखील त्याला म्हटलं जातं. ओके, कॅल्शियम फॉर्मेट अलोन ऑन ड्राय डिस्टिलेशन गिव्स फॉर्मॅलिन. आणि फॉर्मॅलिन म्हणजेच कोणता बरं विद्यार्थी मित्रांनो, तो मिथेनॉल तयार होतो. काय तयार होतो तर मिथेनॉल. झाली रिएक्शन. हे कॅल्शियम फॉर्मेट फक्त इकडचं H या कार्बनला जोडला फॉर्मॅलिन आणि राहिलेला जो पार्ट आहे, राहिलेल्या पार्ट पासून काय तयार झालं, कॅल्शियम कार्बोनेट तयार झालं. किती सोपं आहे. तुम्ही म्हणता सर मग असं काय असताना इकडचं याच्याला जोडला असतं, हरकत नाही. फक्त त्यातला काय निघून जातो, कॅल्शियम कार्बोनेट निघून जातो. ट्रिक्स नुसार हे रिएक्शन लक्षात ठेवा. ओके, हे झालं प्रिपरेशन ऑफ फॉर्मॅलिन. फॉर्मॅलिन म्हणजेच काय तर मिथेनॉल. म्हणजेच काय तर मिथेनॉल. तुम्हाला येऊ शकतं हाऊ मिथेनॉल इज ऑब्टेन्ड फ्रॉम कॅल्शियम फॉर्मेट. तर कॅल्शियम फॉर्मेट अलोनचा अर्थ काय, एकटाच. फक्त एकटा याचा एकच खडा का, तसं नाही. सर्वचे सर्व कॅल्शियम फॉर्मेटचे फक्त कॅल्शियम फॉर्मेटचे खडे जर आपण जास्त वेळासाठी हीट केले तर त्यांचं डिकम्पोजिशन होऊन फक्त आणि फक्त फॉर्मॅलिनचेच मॉलिक्यूल तयार होतील. ओके, दुसरा आयडिएट पाहू आपण. दुसरा आयडिएट पाहूया, प्रिपरेशन ऑफ असेटाल्डिहाइड. कोणता, प्रिपरेशन ऑफ असेटाल्डिहाइड. प्रिपरेशन ऑफ राहिलं का, ठीक आहे. प्रिपरेशन ऑफ असेटाल्डिहाइड. प्रिपरेशन ऑफ असेटाल्डिहाइड.
आता पहा असेटाल्डिहाइड तयार करायचं ना तर तुम्हाला फक्त थोड्याशा ट्रिक्स लक्षात ठेवाव्या लागतील. मी असं म्हणेल जर आपल्याला असेटाल्डिहाइड तयार करायचं असेल तर मिक्सचर घ्यावं लागतं. कोणतं? कॅल्शियम फॉर्मेट आणि त्याच्यासोबत कॅल्शियम असेटेट. आता आपण काय तयार करतो तर आपण तयार करतो असेटाल्डिहाइड म्हणजेच काय तर असेटाल्डिहाइड म्हणजे तुम्हाला माहिती इथेनॉल तयार करायचं आपल्याला. कोणतं? इथेनॉल. आणि इथेनॉल तयार करायचं असेल तर मिक्सचर लागतं. ते कोणतं? कॅल्शियम फॉर्मेट आणि कॅल्शियम असेटेट. हे दिसत नाही का? चला दिसण्यासाठी मोठं लिहितो मी. हा आहे कॅल्शियम असेटेट. कॅल्शियम फॉर्मेट आणि कॅल्शियम असेटेट दोघांचं मिक्सचर करायचंय. आणि म्हणून असं म्हणेल मिक्सचर ऑफ कॅल्शियम फॉर्मेट and calcium acetate on dry distillation gives acetaldehyde म्हणजेच इथेनॉल. असेटाल्डिहाइड म्हणजे काय तर इथेनॉल. आता रिएक्शन पाहतो. आता तुम्हाला दोन फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. एक कॅल्शियम फॉर्मेट आणि दुसरा कॅल्शियम असेटेट. तर पाहतो कॅल्शियम असेटेटचा फॉर्म्युला CaO C डबल बॉन्ड O CH3. ओके CaO C डबल बॉन्ड O CH3 तसंच O C डबल बॉन्ड O CH3. हा कोणता विद्यार्थी मित्रांनो तर हा आहे कॅल्शियम असेटेट. हा कोणता तर कॅल्शियम असेटेट आहे आणि त्याच्यासोबत कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला H C डबल बॉन्ड O Ca पुन्हा O C डबल बॉन्ड O H. कॅल्शियम फॉर्मेट तुम्हाला माहिती आहे. कॅल्शियम फॉर्मेट आणि कॅल्शियम असेटेट या दोघांना एकत्रित हीट करायचे. हा झाला कॅल्शियम फॉर्मेट. ड्राय डिस्टिलेशन याच्यावरती करायचं आपल्याला. ड्राय डिस्टिलेशन असं लिहायचे. ड्राय डिस्टिलेशन when calcium acetate and calcium formate mixture is heated it gives. आता काय देतं ते पहा. तर कसं लक्षात ठेवायचं CH3 C डबल बॉन्ड OH हे असं घ्या. चला CH3 C डबल बॉन्ड OH असं घ्यायचं आणि नंतर दुसरा मॉलिक्यूल घेत असताना CH3 या जोडायचा. CH3 कशाला जोडायचा? या जोडायचा. म्हणून आपण लिहित असताना असं लिहायचं. म्हणजे ऑटोमॅटिकली इकडे काय शिल्लक राहिलं पहा CaOOOC नाही का. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट इकडे एक आणि पलीकडे इथे पहा CH3 C डबल बॉन्ड O आणि इकडचा H आणि इकडचा H काय तयार होईल तर इथं तयार होईल CH3 C डबल बॉन्ड O H. किती मॉलिक्यूल? हा एक मॉलिक्यूल आणि हा दुसरा मॉलिक्यूल. दोन मॉलिक्यूल कोणाचे? असेटाल्डिहाइडचे. आणि त्याचबरोबर कॅल्शियम कार्बोनेटचे किती मॉलिक्यूल तर इथं पण कॅल्शियम कार्बोनेटचे देखील दोन मॉलिक्यूल हे तयार झाले असेटाल्डिहाइड. हे काय तयार झालं तर असेटाल्डिहाइड. म्हणजेच काय बरं तर म्हणजेच इथेनॉल तयार झालं. म्हणजेच काय तयार झालं तर इथेनॉल तयार झालं. ओके आता वाचा स्टेटमेंट मिक्सचर ऑफ कॅल्शियम फॉर्मेट कोणतं कॅल्शियम फॉर्मेट अँड कॅल्शियम असेटेट ऑन ड्राय डिस्टिलेशन गिव्स असेटाल्डिहाइड म्हणजेच इथेनॉल. ओके कॅल्शियम असेटेटचा फॉर्म्युला कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला काय तयार झालं हे असेटाल्डिहाइड म्हणजेच इथेनॉल तयार झालं. आता या रिएक्शन मध्ये मी असं म्हणेल हा जो डिस्टिलेशन क्लास घेतला या कॅल्शियम फॉर्मेट कॅल्शियम असेटेट घेतलं जर फक्त कॅल्शियम फॉर्मेटचं डिस्टिलेशन जर झालं कॅल्शियम म्हणजे फक्त कॅल्शियम फॉर्मेटचं एकाच डिकम्पोजिशन जर झालं तर काही प्रमाणात इथं फॉर्मॅल्डिहाइडचे मॉलिक्यूल देखील तयार होतात बाय प्रोडक्ट म्हणून. आणि त्याचबरोबर जर फक्त कॅल्शियम असेटेटचे मॉलिक्यूलच ड्राय डिस्टिलेशन जर झालं तर असेटोन देखील तयार होणार आहे. आणि म्हणून या रिएक्शनचे एक लिमिटेशन सांगतो. या रिएक्शनचे काय तर लिमिटेशन पहा मर्यादा. in this reaction byproducts in this reaction small amount of byproducts कोणते formaldehyde and acetone. In this reaction small amount of byproducts formaldehyde and acetone also obtained. आणि कशामुळे तयार होतात तर फक्त जर फॉर्मॅल्डिहाइड आपण काय घेतलं तर मिक्सचर कॅल्शियम फॉर्मेट आणि कॅल्शियम असेटेट ठीक आहे दोघांचं सोबत डिकम्पोजिशन जर झालं तर काय तयार होईल असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल तयार होतील. पण अगोदर फक्त कॅल्शियम फॉर्मेटचेच डिकम्पोजिशन जर झालं
कॅल्शियम फॉर्मेटचे डिकम्पोजिशन जर झालं तर फॉर्मॅल्डिहाइड तयार होण्याची शक्यता असते. तर दुसरं कोणतं आहे, कॅल्शियम ॲसिटेटचंच फक्त डिकम्पोजिशन झालं असेल, कॅल्शियम ॲसिटेटचं जर डिकम्पोजिशन जर झालं तर ॲसेटोनचेच मॉलिक्यूल तयार होतील. आणि म्हणून इथं आपण लिहू शकतो इन दिस रिएक्शन स्मॉल अमाउंट ऑफ बाय प्रोडक्ट्स फॉर्मॅल्डिहाइड अँड ॲसेटोन आल्सो ऑब्टेन्ड. हे झालं ॲसेटोनचं प्रिपरेशन. हे काय झालं, ॲसेटोनचं प्रिपरेशन. त्यानंतर हे झालं ॲसिटाल्डिहाइडचे प्रिपरेशन. आता आपण पाहूया कीटोनचे प्रिपरेशन. ए पाहिलं आपण प्रिपरेशन ऑफ फॉर्मॅल्डिहाइड म्हणजे मिथेनॉल, बी पाहिलं आपण प्रिपरेशन ऑफ ॲसिटाल्डिहाइड म्हणजे इथेनॉल. आता तिसरं पाहू प्रिपरेशन ऑफ ॲसेटोन म्हणजे कीटोन. दोन एक्झाम्पल अल्डिहाइडचे प्रिपरेशनचे, दोन एक्झाम्पल आपण पाहूया कीटोनच्या मेथड ऑफ प्रिपरेशनचे. ओके, खूप सोपं आहे हे, खूप सोपं आहे. आता तुम्हाला एक सांगतो हिंट. तर कॅल्शियम फॉर्मेट कसं लक्षात ठेवायचं ते पहा. तुम्हाला फॉर्मिक ऍसिड माहिती आहे का, HC डबल बॉन्ड O OH हे फॉर्मिक ऍसिड आहे. हे कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आहे फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिडची रिएक्शन जर आपण कॅल्शियम सोबत केली, कोणासोबत केली, कॅल्शियम सोबत जर केली तर काय होतं, कॅल्शियम हा डायव्हॅलेंट आहे. दोन फॉर्मिक ऍसिडचे मॉलिक्यूल एका कॅल्शियम सोबत जर रिएक्ट झाले तर तयार होतं ते असं. हे काय HC डबल बॉन्ड O OCA डबल बॉन्ड OH हा कॅल्शियम फॉर्मेट आणि बाय प्रोडक्ट H निघून जातो. हे बाय प्रोडक्ट H निघून जातो. फॉर्मिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल कॅल्शियम सोबत रिएक्ट जर झाले तर कॅल्शियम फॉर्मेटचा एक मॉलिक्यूल आणि H2 चा एक मॉलिक्यूल निघून जातो. फक्त कॅल्शियम फॉर्मेटचा असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तुमच्या कारण तुम्ही जर म्हणलं सर आम्हाला असा सोपं जातं तर हरकत नाही, पण ते कसं तयार होतं, तर फॉर्मिक ऍसिडची रिएक्शन कॅल्शियमच्या एका ऍटम सोबत जर झाली तर कॅल्शियम फॉर्मेट आणि बाय प्रोडक्ट H2 तयार होतो. मग तुम्ही म्हणता सर कॅल्शियम फॉर्मेटचा फॉर्म्युला सांगितला, कॅल्शियम ॲसिटेटचा सांगा. तर पहा कॅल्शियम ॲसिटेटचा घ्यायचा असेल तर मी असं म्हणेल पुन्हा CH3COOH याचं नाव काय, तर याचं नाव आहे ॲसेटिक ऍसिड. याचं नाव काय, ॲसेटिक ऍसिड. ॲसेटिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल एका कॅल्शियम सोबत जर रिएक्ट झाले तर इथं तयार होईल पुन्हा कॅल्शियम ॲसिटेट. हा कोणता तयार झाला, CH3COOCAOCOCH3 हा कॅल्शियम ॲसिटेट तयार झाला. गरज नाहीये तरी पण सांगितलेलं आहे कॅल्शियम ॲसिटेट कसं तयार होतं ते. ओके, नंतर आपण पाहूया प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड मधला फॉर्मॅल्डिहाइड पाहिला, मिथेनॉल. अल्डिहाइड मधला दुसरा पाहिला ॲसिटाल्डिहाइड. तुम्ही म्हणता सर पुढचा घ्या, त्याच्या पुढचा तुम्ही काय करू शकता, मिक्सचर घेऊ शकता. कॅल्शियम ॲसिटेट घ्या आणि पुढचा आणखी एखादा वेगळा कॅल्शियम प्रोपियोनेट घ्या, वेगळं तयार होईल. ओके, तर आता पाहू आपण प्रिपरेशन ऑफ कीटोन. प्रिपरेशन ऑफ ॲसेटोन पाहू आपण इथं. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. फक्त लक्ष असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला अभ्यासाची गरज आहे किंवा तुम्हाला पुढे जायचं असेल तर अभ्यास करणं आवश्यक आहे. नुसता व्हिडिओ पाहून आणि जर नाही लिहिलं तुम्ही किंवा जर नाही समजून घेतलं तर लक्षात घ्या याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून तुम्ही दररोज व्हिडिओ लेक्चर्स पाहणं, ते अभ्यासनं, जिथं तुम्हाला वाटतं ते विचारणं, बाय व्हॉट्सअप असेल किंवा बाय फोन कॉल. ओके, या प्रकारे देखील तुम्ही पाहू शकता, विचारू शकता. तर त्यानंतर पाहू आपण प्रिपरेशन ऑफ ॲसेटोन. प्रिपरेशन ऑफ ॲसेटोन कीटोन पाहू आपण कसं तयार केलं जातं. सांगा बरं, थोडंसं इमॅजिन करा बरं. कीटोन तयार करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, कीटोन तयार करायचं असेल तर काय करावं लागेल, ॲसेटोन तयार करायचं असेल तर कोणता सबस्टन्स आपल्याला लागेल. ओके, कोणता लागेल, कीटोन तयार करायचं असेल तर फक्त आपल्याला कॅल्शियम ॲसिटेट लागणार आहे. कोणता, कॅल्शियम ॲसिटेट. पहा इथं C टाकतोय तुम्ही 3 नंबरचा. प्रिपरेशन ऑफ कीटोन, प्रिपरेशन ऑफ ॲसेटोन. ओके, हा सिंपल कीटोन आहे. हा कोणता आहे तर सिंपल कीटोन. प्रिपरेशन ऑफ ॲसेटोन किंवा फक्त चला हा प्रिपरेशन ऑफ ॲसेटोन आपण असं लिहू. प्रिपरेशन ऑफ ॲसेटोन दॅट इज कीटोन. दॅट इज कोणतं तर कीटोन. ओके, यात तुम्ही व्हेन किंवा कॅल्शियम ॲसेटेट फक्त कोणता, कॅल्शियम ॲसेटेट. अलोनचा अर्थ एकटेच म्हणजे एकच प्रकारचे केमिकल्स. कॅल्शियम ॲसेटेट अलोन ऑन ड्राय डिस्टिलेशन gives ॲसेटोन. फक्त कोणते केमिकल,
जर फक्त आपण कॅल्शियम ॲसेटेटचेच खडे हिट केले, त्यांचं डिकम्पोजिशन होऊन ॲसेटोन तयार होईल. कॅल्शियम ॲसेटेटचा फॉर्म्युला कोणता तर पाहायचं, CaO C डबल बॉन्ड O CS3. ओके, तेच CaO C डबल बॉन्ड O CS3. हा कोणता झाला कॅल्शियम ॲसेटेट. हा डिस्टिलेशन फ्लास्क आहे. कोणता आहे हा डिस्टिलेशन फ्लास्क. या घटकाचे विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम ॲसेटेट, घटकाचं कॅल्शियम ॲसेटेट, आणि त्याला काय करायचं हिट करायचं. कॅल्शियम ॲसेटेटला हिट केलं की त्यांचे काय होतील फ्रॅगमेंट्स होतील, तुकडे होतील, डिकम्पोजिशन होईल आणि त्यापासून काय तयार होतं पहा. तर हा आहे कॅल्शियम ॲसेटेट. कोणता हा विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम ॲसेटेट आहे. कॅल्शियम ॲसेटेट ऑन ड्राय डिस्टिलेशन, ड्राय डिस्टिलेशन म्हणजे कोरडच, ऑन ड्राय डिस्टिलेशन अंडरगो डिकम्पोजिशन. याचं काय होतं, या ड्राय डिस्टिलेशन फ्लास्क मध्ये कॅल्शियम ॲसेटेट घेतलं, त्याला हिट केलं की याचे तुकडे होतात. आणि तुकडे कशा पद्धतीने होतात तर विद्यार्थी मित्रांनो मी असं म्हणेन सोपी मला एक रेष ओढली की झालं, हे असं हे अशा पद्धतीनं, आणि हा CS3 इथं जोडला जाईल. सांगा इकडचा भाग इकडं, इकडचा भाग इकडं, इथं तयार होईल CH3. हा CS3 या कार्बनला कार्बन डबल बॉन्डेड विथ ऑक्सिजन आणि त्याच्या समोर CH3 हा तयार झाला ॲसेटोन. आणि बाय प्रोडक्ट पहा शिल्लक काय आलं तर तुम्ही लक्षात घेऊ शकता CaOOCO3 म्हणजे शॉर्टकट मध्ये CaCO3 तयार झालं. याचं नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट. याचं नाव काय कॅल्शियम कार्बोनेट. आणि कॅल्शियम कार्बोनेटचे पुन्हा तुकडे होऊन कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे निघून जाणार आहे. याचं पुन्हा डिकम्पोजिशन काय होईल तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. या रिएक्शन मध्ये बाहेर CO2 पडतं, बाहेर काय पडतं CO2 पडतं, म्हणून या रिएक्शनला डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन देखील म्हटलं जातं. ओके, ही कोणती तर डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन देखील त्याला म्हटलं जातं. आणि ही हाय टेम्परेचरला होते म्हणून तिला आपण पायरोलिसिस देखील असं म्हणतो. म्हणून स्टेटमेंट काय असेल पहा, कॅल्शियम ॲसेटेट हे या प्रकारचे केमिकल्स, कॅल्शियम ॲसेटेट प्रकारचे केमिकल्स हिट जर केले तर त्यांच्यापासून काय तयार होतं ॲसेटोन. कॅल्शियम ॲसेटेट अलोन ऑन ड्राय डिस्टिलेशन गिव्स ॲसेटोन. आणि ॲसेटोन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे प्रोपॅन 2ONe. कोणते विद्यार्थी मित्रांनो आहे याचा आययुपीएसी नेम काय तर प्रोपॅन 2ONe हे तयार होईल. काय तयार होईल तर प्रोपॅन 2ONe. Calcium acetate alone on dry distillation gives acetone, means that is a propan 2ONe and byproduct of calcium carbonate. And if we are giving excess heating for that, calcium carbonate undergo decarboxylation to form calcium oxide and carbon dioxide. ही झालं. नंतर आपण पाहूया शेवटचं प्रिपरेशन. याचं प्रिपरेशन ऑफ हे ॲसेटोन होतं. आता पाहूया इथिल मिथिल कीटोन. प्रिपरेशन ऑफ इथिल मिथिल कीटोन. प्रिपरेशन ऑफ इथिल मिथिल कीटोन. हे जे कीटोन होतं हे सिंपल कीटोन होतं. कोणतं होतं हे सिंपल कीटोन होतं. आता आपण पाहूया मिक्स्ड कीटोन. प्रिपरेशन ऑफ हे कोणते तर हे आहे मिक्स्ड कीटोन. कोणते विद्यार्थी मित्रांनो तर हे आपल्याला पाहिजे मिक्स्ड कीटोन. ओके, आता मिक्स्ड कीटोन पाहायचं. इथिल मिथिल कीटोन जर करायचं असेल तर आपल्याला दोन स्टार्टिंग मटेरियल लागतात. एक कॅल्शियम ॲसेटेट आणि दुसरं इथे टाकतो कॅल्शियम ॲसेटेट आणि आता घ्यायचं कॅल्शियम प्रोपिओनेट. कोणतं घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम प्रोपिओनेट. आता तुम्हाला कॅल्शियम प्रोपिओनेटचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा तर पहा सांगतो. इथं C इथं CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH हा प्रोपिओनिक ऍसिड. काय हा आहे प्रोपिओनिक ऍसिड. हा आहे प्रोपिओनिक ऍसिड आणि त्याची रिएक्शन कोणासोबत कॅल्शियम सोबत. दोन प्रोपिओनिक ऍसिडचे मॉलिक्यूल एका कॅल्शियम सोबत रिएक्ट जर झाले तर इथं तयार होतं ते असं CH3 CH2 C डबल बॉन्ड O एक मिनिट CH3 CH2 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH2 आणि CH3 हे तयार होतं आणि बाय प्रोडक्ट H2. हा जो मॉलिक्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो, when two molecules of propionic acid is react with calcium it gives calcium propionate. त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे कॅल्शियम प्रोपिओनेट आणि बाय प्रोडक्ट H2 निघून जातो. तर कॅल्शियम प्रोपिओनेटचा फॉर्म्युला कोणता तर तो आहे CaO C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा ओके हा O C डबल बॉन्ड O
CH2CH3 हा कोणता विद्यार्थी मित्रांनो? हा आहे कॅल्शियम प्रोपिओनेट. याची रिएक्शन कोणासोबत? तर याची रिएक्शन आपल्याला पाहिजे कॅल्शियम ॲसिटेट सोबत. कॅल्शियम ॲसिटेटचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड O O Ca O C डबल बॉन्ड O आणि हा CH3. हा आहे कॅल्शियम प्रोपिओनेट. हा आहे कॅल्शियम प्रोपिओनेट आणि हा आहे कॅल्शियम ॲसिटेट. कोणता आहे हा? कॅल्शियम ॲसिटेट. म्हणून मी असं म्हणेल मिक्सचर ऑफ कॅल्शियम प्रोपिओनेट and calcium acetate on dry distillation gives ethyl methyl ketone. इथं शब्द लिहितो मी ड्राय डिस्टिलेशन. कोणता लिहितो तुम्ही पहा, ड्राय डिस्टिलेशन असा शब्द लिहितोय. आणि इथं मात्र कसं लक्षात ठेवायचं पहा, इथंही तसंच CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि इकडचा CH3 हे पहा इथं असं ऍड करायचं. दिसतं तुम्हाला? हा जर मी इथं याला ऍड केला तर हे पहा हे असं पहा CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि त्याला CH3 हा एक. आणि इकडं असं लक्षात ठेवत असताना आपण काय करू, हा CH2 फक्त लक्षात राहण्यासाठी हा CH2 जर आपण याला जोडला तर इथं देखील आपल्याला हे पहा हे अशा प्रकारे जोडता येईल. ओके, म्हणजे कोणते? तिथे काय होईल CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 किती मॉलिक्युल्स? 2 मॉलिक्युल. CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3 हा एक मॉलिक्युल आणि दुसरा CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 दुसरा मॉलिक्युल. आणि हे इकडचं जे राहिले हे कॅल्शियम कार्बोनेटचे मॉलिक्युल. किती? तर 2 कॅल्शियम कार्बोनेटचे मॉलिक्युल तयार होतील. याचं नाव काय बरं? हा इकडचा कोणता ग्रुप आहे? इथिल ग्रुप आहे. इकडचा कोणता आहे? मिथिल ग्रुप आहे. ओके, म्हणून याचं नाव कोणतं? तर याचं नाव आहे इथिल मिथिल कीटोन. याचं नाव काय? तर इथिल मिथिल कीटोन किंवा यालाच आपण ब्युटॅन 2ONE नावानं ओळखलं जातं. कोणत्या नावानं? ब्युटॅन 2ONE या नावानं ओळखलं जातं. ओके, आणि हे झालं. काय अडचण आहे याच्यामध्ये? काय अडचण आहे का? मिक्सचर ऑफ इथं लिहू शकतो मी मिक्सचर ऑफ कॅल्शियम प्रोपिओनेट अँड कॅल्शियम ॲसिटेट on dry distillation काय देतं बरं? on dry distillation gives काय देतं सांगा आता, मी पुढे लिहिणार आहे. gives ethyl methyl ketone काय देतं ते? it gives ethyl methyl ketone म्हणजेच काय? तर म्हणजेच देतं ते ब्युटॅन 2ONE नावाचा प्रोडक्ट देतं. ओके, आणि या रिएक्शन्स मध्ये पण काही लिमिटेशन्स आहेत. तर जर फक्त कॅल्शियम ॲसिटेटचं जर एकट्यासाठी कंपोजिशन जर झालं तर ॲसिटाइड तयार होतं. आणि फक्त कॅल्शियम प्रोपिओनेटचं ड्राय डिस्टिलेशन जर झालं तर इथं डायइथिल कीटोन तयार होतं. काय तयार होतं? तर डायइथिल कीटोन तयार होईल. आणि म्हणून इथं पण एक लिमिटेशन आहे. इथं एक लिमिटेशन येते अशी limitation in this reaction acetaldehyde इथं पहा acetaldehyde कोणतं? जर फक्त कॅल्शियम ॲसिटेटचं ड्राय डिस्टिलेशन जर झालं तर इथं आपल्याला acetaldehyde मिळेल. आणि फक्त जर कॅल्शियम प्रोपिओनेटचं डिस्टिलेशन जर झालं तर aceton मिळेल. म्हणून in this reaction acetaldehyde and acetone can be obtained as a byproducts. हे काय असतं? तर बाय प्रोडक्ट्स म्हणून आपल्याला मिळतील. ओके, ही किती नंबरची मेथड झाली विद्यार्थी मित्रांनो? ही झाली की टोटल ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर 6 नंबरची मेथड ऑफ प्रिपरेशन झालं. ओके, तर हे लक्षात आलं का? प्रिपरेशन ऑफ इथिल मिथिल कीटोन मिक्स्ड कीटोन तयार करायचं असेल तर स्टार्टिंग मटेरियल कोणते लागतात? तर व्हेन मिक्सचर ऑफ कोणतं? कॅल्शियम प्रोपिओनेट अँड कॅल्शियम ॲसिटेट ऑन ड्राय डिस्टिलेशन. आता हे दोघांचं ऑन ड्राय डिस्टिलेशन गिव्स इथिल मिथिल कीटोन 2 मॉलिक्यूल अँड कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम प्रोपिओनेट आणि कॅल्शियम ॲसिटेटला हिट केलं
तर त्यांच्यापासून आपल्याला मिळतं इथिल मिथिल कीटोन. आणि याच रिएक्शनचे लिमिटेशन्स कोणते आहेत? In this reaction also we can obtain such byproducts like which that one is acetaldehyde, another is acetone. acetaldehyde कशामुळे तयार होईल? जर समजा आपण म्हणलो ठीक आहे इथं मिक्सचर घेतलं पण जर कॅल्शियम ॲसिटेटच्या एकाच मॉलिक्यूलचं डिकम्पोजिशन जर झालं तर तुम्हाला माहिती आहे काय तयार होईल? तर इथं तयार होईल acetone. काय तयार होईल? तर acetone तयार होईल. आणि जर कॅल्शियम प्रोपियोनेट एक मिनिट कॅल्शियम ॲसिटेट झालं तर ॲसेटोन तयार होईल. आणि जर कॅल्शियम प्रोपियोनेटचं जर झालं तर इथं आपल्याला डायथिल कीटोन सारखा तयार होईल. एक मिनिट आपण ह्या रिएक्शन्स तर लिहून घ्या. ह्या रिएक्शन्स लिहून घ्या. एक मिनिट ह्या रिएक्शन्स लिहून घ्या. हा विद्यार्थी मित्रांनो एक चोक हे करून घ्या. इथं काय करा करेक्शन करा. हे जे ॲसिटाल्डेहाइड आहे का चुकून माझ्याकडून झालं ॲसिटाल्डेहाइड नाही तर ॲसिटाल्डेहाइड नाही. तर जर आपण मिक्स्ड कीटोन तयार करत असो जर आपण मिक्स्ड कीटोन तयार करत असो समजा कॅल्शियम प्रोपियोनेट आणि कॅल्शियम ॲसिटेट यांना जर हीट केलं तर कॅल्शियम हा जो आहे ना कॅल्शियम ॲसिटेट कॅल्शियम ॲसिटेटच्या सारख्याच मॉलिक्यूलचं डिकम्पोजिशन जर झालं तर ॲसेटोन मॉलिक्यूल तयार होतील. आणि जर कॅल्शियम प्रोपियोनेटच्या सारख्याच मॉलिक्यूलचं डिकम्पोजिशन जर झालं तर डायथिल कीटोन तयार होईल. आणि मग कृपया हे लिहिलेलं सेंटेन्स तुम्ही काय करा कट करा. ॲसिटाल्डेहाइड नाव हे कंप्लीट करा. मी असं म्हणेन द यील्ड ऑफ मिक्स्ड कीटोन इथं असं शब्द लिहितो का ते असं लिहितो द यील्ड म्हणजे प्रोडक्ट द यील्ड ऑफ मिक्स्ड कीटोन इन अबो रिएक्शन म्हणजे कोणत्या ह्या बरं का इन अबो रिएक्शन. द यील्ड ऑफ मिक्स्ड कीटोन इन अबो रिएक्शन इज पुअर म्हणजे कमी इज पुअर बिकॉज acetone and diethyl ketone are byproducts. Ketone byproducts also obtained सुद्धा. म्हणजे काय ज्यावेळेस आपण मिक्सर कीटोन तयार करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस मात्र काय आपल्याला लिमिटेशन्स असतील. जर आपण कॅल्शियम प्रोपियोनेट आणि कॅल्शियम ॲसिटेटचं मिक्सचर हीट केलं तर त्याचं डिकम्पोजिशन होत असताना जर कॅल्शियम ॲसिटेट मॉलिक्युल्स डिकम्पोज जर झाले तर त्यांच्यापासून ॲसेटोन तयार होईल. आणि फक्त कॅल्शियम प्रोपियोनेटचे मॉलिक्युलच डिकम्पोज जर झाले तर त्यांच्यापासून डायथिल कीटोन तयार होईल. आणि ते काय असतील ते ह्या रिएक्शनचे बाय प्रोडक्ट्स असतील. आणि म्हणून मिक्स्ड कीटोन कॅन नॉट बी कन्व्हिनियंटली प्रोड्युस्ड बाय दिस मेथड. तर अशा प्रकारे आपण पाहिली 6वी मेथड बाय ड्राय डिस्टिलेशन ऑफ कॅल्शियम सॉल्ट. कॅल्शियम सॉल्टला आपण फक्त हीट करायचं त्यांचं डिकम्पोजिशन होतं ते करस्पॉन्डिंग आयडेड किंवा करस्पॉन्डिंग कीटोन देत असतात. ओके 4 प्रश्न आता विचारतो. कॅल्शियम फॉर्मेटचं ड्राय डिस्टिलेशन काय तर होतं कॅल्शियम फॉर्मेट अलोन ऑन ड्राय डिस्टिलेशन एकट्यानेच ड्राय डिस्टिलेशन जर दिलं तर फॉर्माइडेड म्हणजे मिथेनॉल तयार होतो. कॅल्शियम ॲसिटेटच्या एकसारख्याच मॉलिक्यूलचं डिकम्पोजिशन जर झालं तर ॲसिटाल्डेहाइड म्हणजे इथेनॉल तयार होतं. जर आपण पाहिलं कोणतं जर आपण कॅल्शियम फॉर्मेट जर आपण आणखी रिवाइज करतो जर आपण ह्या मेथड पाहतोय फक्त जर आपण कॅल्शियम फॉर्मेटचे मॉलिक्यूल डिस्टिल केले तर त्यांच्यापासून फॉर्माल्डिहाइड तयार होतो. जर मिक्सचर ऑफ कॅल्शियम फॉर्मेट आणि कॅल्शियम ॲसिटेट असेल तर आपल्याला ॲसिटाल्डेहाइड तयार होतं. तिसरं जर आपण फक्त आणि फक्त कॅल्शियम ॲसिटेटच्या मॉलिक्यूलला हीट केलं त्यांचं डिकम्पोजिशन होऊन फक्त आणि फक्त ॲसेटोन तयार होतात. आणि जर आपण कॅल्शियम ॲसिटेट आणि कॅल्शियम प्रोपियोनेट यांचं डिकम्पोजिशन जर केलं तर मात्र आपल्याला इथिल मिथिल कीटोन नावाचे प्रोडक्ट तयार होतात. पण इथं काही लिमिटेशन्स आहेत. ओके मिक्स्ड कीटोन या मेथडनं तयार करणं तेवढं सोपं नाही. त्याचं कारण काही बाय प्रोडक्ट्स इथं देखील तयार होतात. ओके हे झाल्या 6 मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ आयोडाईन अँड कीटोन. मेथड्स आणखीन आहेत आणखीन 4 मेथड जवळपास आहेत. यांच्यामध्ये भरपूर रिएक्शन्स येतात. म्हणून सुरुवातीला तुम्हाला सांगितलं हा जो टॉपिक आहे हा मोठा सोपा टॉपिक आहे. ओके थँक्यू सो मच.